एक आर्किटेक्ट काय काय करू शकतो? तो इमारती उभारतो फक्त, की तो बाकी इन्फ्राच्या उभारणीत सुद्धा हातभार लावतो? आ, इमारत किंवा बिल्डिंग असं आपण बघायला घेतलं तर त्याच्यामध्ये खूप सारे टायपॉलॉजीज असतात. हं. जसं रेसिडेन्शियल बिल्डिंग्स असतात, कमर्शियल बिल्डिंग्स असतात, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स असतात, स्कूल्स, कॉलेजेसचे त्याच्यामध्ये येतात, पब्लिक बिल्डिंग्स असतात, जसं म्युझियम्स असू शकतात, आर्ट गॅलरीज असू शकतात, बँक्स, हॉस्पिटल्स, जेल्स, असे किती सारे त्या बिल्डिंगचे टायपॉलॉजीज असतात, त्या इमारतीचे टायपॉलॉजीज असतात. आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्टचा रोल तर असतोच. तो तर मेन डिझायनर हं. असतो त्या बिल्डिंगच्या हे करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त जसं तू बोलला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण येतं. जसं एअरपोर्ट्स, यू नो, रेल्वे स्टेशन्स, मेट्रो स्टेशन, बस टर्मिनल्स, हं, हं. ह्याच्यामध्ये पण आर्किटेक्टचा रोल इम्पॉर्टंट असतो, जे डिझायनरमध्ये हेल्प करतात. आणि मग त्याच्यानंतर थोडं अजून झूम आउट केलं आम्ही, तर एक नेबरहूड प्लॅनिंग, एक सिटीची प्लॅनिंग मध्ये पण आर्किटेक्ट इन्व्हॉल्व्ड असतो. म्हणजे ऑफकोर्स ॲडिशनल मास्टर्स घेऊन, टाउन प्लॅनिंगमध्ये हं, हं, मास्टर्स हं. घेऊन ही कॅन डेफिनेटली स्पेशलायझेशन करावं स्पेशलाइज लागतं. करायला लागतं त्याच्यात. अजून थोडंसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पार्क्स असतात, गार्डन स्पेसेस असतात, रिव्हरफ्रंट एजेस असतात. त्याच्यामध्ये पण आर्किटेक्ट ॲज अ लँडस्केप आर्किटेक्ट प्रॅक्टिस करू शकतो आणि कॉन्ट्रीब्यूटही करू शकतो. बिल्डिंग्स विच आर सस्टेनेबली डिझाईनमध्ये पण आर्किटेक्ट इन्व्हॉल्व्ड असतो. अ, दुसरा एक की आपण जुने हेरिटेज स्ट्रक्चर्स बघायला गेले, जे हं, हं. आपल्याकडे आहेत 100 वर्ष, 200 वर्ष, 400 वर्ष, हजारो वर्ष. त्याच्यामध्ये पण आर्किटेक्ट ॲज अ कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणून पण इन्व्हॉल्व्ड असतो. अगेन स्पेशलाइज निश. तू 5 वर्ष बियाच कर, तू 2-3 2 वर्ष कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणून स्पेशलायझेशन मास्टर्स करू शकतो. आणि जर तुला हिस्ट्रीमध्ये इफ यू आर इन्क्लाइन टुवर्ड्स इट, हं, हं. यू कॅन बी अ पार्ट ऑफ इट. ओके. त्याच्यामुळे पुढे जाऊन इवन पॉलिसी फ्रेमवर्क त्याच्यामध्ये पण आर्किटेक्ट इन्व्हॉल्व्ड असतो. लाईक फॉर यू, जर तू कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट झालीस, तर यू कॅन बी अ पार्ट ऑफ ASI, विच इज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हं. त्यांचे काहीतरी नियम असतात, त्यांचे पॉलिसीज असतात, लिस्टिंग असतात, कुठचे स्ट्रक्चर्स हेरिटेजमध्ये असायला पाहिजे, कुठचे नाही, डॉक्युमेंटेशन असतं. तुम्ही तेही करू शकता. तू अजून ॲस्पेक्ट्स बघायला गेलं तर तुम्ही इंटिरियर डिझाईन प्रॅक्टिस करू शकतात, फुल फ्लेजेड ॲज अन आर्किटेक्ट. म्हणजे असे किती सारे माझे फ्रेंड्स आहेत जे आर्किटेक्ट आहेत, पण दे प्रॅक्टिस इंटिरियर डिझाईन आणि त्यांचा तिथे खूप स्ट्रॉंग होल्ड आहे त्याच्यामध्ये. अच्छा. काही सेट डिझायनर्स पण बनतात ॲज अन हं, हं, हं. आर्किटेक्ट. ऑफकोर्स काही प्रोडक्ट पण डिझाईन करतात. लाईक फॉर इन्स्टन्स असे डोर हँडल्स, फर्निचर्स, मटेरियल एक्सप्लोरेशन पण करतात. काही आर्किटेक्ट्स असतात की मी फक्त वूडचं फर्निचर डिझाईन ते लोक करतात. ओके. ते एक अँगल कॉन्ट्रीब्युशन आहे. आर्किटेक्ट रिसर्चमध्ये जाऊ शकतो. इन टर्म्स ऑफ आर्किटेक्चरल रिसर्चेस असतात, थिअरीज असतात खूप हं, सारे, हं, जे हं, ते हं. क्रिटिसिझम असते. देर आर कोर्सेस विच अगेन ही कॅन आर्किटेक्ट कॅन स्टडी. मग अकॅडमिक्समध्ये येऊ शकता, तुम्ही शिकवू शकतात आर्किटेक्चर. हं, तेही हं. एक आर्किटेक्टचा रोल असू शकतो. आणि लिटरेचर, जर्नलिझम, रायटिंग, म्हणजे तुम्ही अ, म्हणजे पॅरललीही करू शकता. म्हणजे मी प्रोजेक्ट्स पण करू शकते आणि मी काहीतरी आर्किटेक्चरबद्दल लिहू पण शकते. सो देर आर खूप सारे गोष्टी एक आर्किटेक्ट करू शकतो. आणि किंवा फिक्शनमध्ये पण लिहू शकतो. म्हणजे तू आता लिटरेचर म्हणालीस, तर त्यावरनं मगाशी आपण डेमन स्लेयरबद्दल बोलत होतो हां, ऑफ द कॅमेरा. हां. तर त्यातला इन्फिनिटी कॅसल करेक्ट. त्यासाठी आर्किटेक्ट कुठलातरी कन्सल्टंट म्हणून लावलेला ऑफकोर्स. असू शकतो. आणि ते करून ते विजन जे आहे, हं, जे हं. त्या डिरेक्टर किंवा रायटरकडे आहे, ते त्याला ते उभं करायला. ग्राफिकली एक्सप्लेन करून करणं, त्याच्यासाठी तुला ऑफकोर्स मोठी टीम लागेल. पण टू व्हिज्युअलाइज दॅट थिंग, तुला एक आर्किटेक्ट लागेल. आर्किटेक्चरचं ते स्ट्रेंथ असतंच, की दॅट दॅट रोल ऑफ एन आर्किटेक्ट इज ऑल्सो टू व्हिज्युअलाइज. की क्लायंट सांगतो की मला असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे. पण हं. त्याचे जे आयडियाज आहेत, त्याला एकत्र करून, त्याच्या मनासारखं करून त्याला देणं, आय थिंक दॅट इज अ स्किल अँड रोल ऑफ आर्किटेक्ट. मग या सगळ्यामध्ये आर्किटेक्टचं काम सिव्हिल इंजिनिअरपेक्षा वेगळं कसं असतं? तर आर्किटेक्ट डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये
जास्त करून इन्क्लाइंड असतो, हम्म. त्याला स्ट्रक्चर, मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनचं नॉलेज देखील असतं. हम्म. पण ते घेऊन, ते नॉलेज घेऊन तो एक बिल्डिंगला आकार आणि ते सगळं देऊन तो प्रोड्यूस करतो, ॲज अ सबमिट करतो. इंजिनिअरिंग ते बिल्डिंग बरोबर उभी राहते का, करेक्टनेस, स्ट्रेंथ, कॅल्क्युलेशन्स बेस्ड, असं त्या इंजिनिअरिंगचा रोल असतो. म्हणजे एकूण एक दे बोथ वर्क टुगेदर, बट आर्किटेक्ट कुड बी थोडंसं क्रिएटिव्ह, डिझायनर हे, अँड सिव्हिल इंजिनियर्सचा जॉब असतो की ती बिल्डिंग पडणार नाही आणि व्यवस्थित उभी राहणार वर्षानुवर्ष. तो फायनल ऑथॉरिटी होतो की तू डिझाईन करून दिलेलं आहेस आणि भले तुला माहिती असेल की स्ट्रक्चर कसं आहे तरी पण ते पारित करायचं, ते पास करायचं नाही, आर्किटेक्चरची ही साईन लागते. सो सगळ्या ड्रॉइंग्स वरती, बिकॉज आर्किटेक्चरमध्ये आम्हाला, सो वी आर असोसिएटेड विथ काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, की गव्हर्निंग काउन्सिल बॉडी आहे ज्याच्यामध्ये सगळे आर्किटेक्ट रजिस्टर्ड होतात. रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो आम्हाला, ज्याच्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता. तर प्रत्येक ड्रॉइंगमध्ये तो रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो. सो अन आर्किटेक्ट इज इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर द बिल्डिंग टू. काही डॅमेज झाला तर दोघेही आहेत जबाबदार. पण आर्किटेक्ट ओव्हरलुक करतो त्या गोष्टीमध्ये. पण हा, काही म्हणजे इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग वुड सी, थोडं टेक्निकल नॉलेज त्यांचं ऑब्व्हियसली जास्ती स्ट्रॉंग असतं आणि ते सी टू इट की ती बिल्डिंग उभी राहणार व्यवस्थित. ते त्या हिशोबाने जबाबदारीच्या दृष्टीने यातलं जे अंतर असतं ते स्पष्ट असतं का? की कोर्सच वेगळा आहे ना दोघांचा. जेव्हा असा कधीतरी प्रश्न येतो किंवा समजा बिल्डिंग पडली एखादी, तर दोघांना पकडतात. कारण फायनल साईन तर आर्किटेक्टचा रजिस्ट्रेशन नंबर असतो ना त्याच्यावरती. मग तुम्ही म्हणजे त्या ड्रॉइंग मध्ये तुम्ही जेव्हा ड्रॉइंग अप्रुव्हलला देतात किंवा पासिंग करतात, त्या ड्रॉइंग मध्ये स्ट्रक्चर पण असतं. सो देर इज अ कॉलम साईज, देर इज अ बीम डिमेन्शन्स, कॉलम पोझिशन्स, हे सगळे दिलेले असतात त्या लेआउटवरती. तर तिकडे आर्किटेक्टची पण साईन असते आणि सिव्हिल इंजिनियरची पण असते, आय थिंक. हो, इंजिनिअरिंगची पण साईन असते. दोघांना पकडलं, इक्वली दे आर रिस्पॉन्सिबल. पण आर्किटेक्ट वुड बी द हेड ऑफ. आर्किटेक्ट त्याचा वरचा, त्याची जबाबदारी जास्त, ऑफकोर्स रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती असते, रोल जास्ती असतो. पण देन तुला प्रोजेक्ट मॅनेजमेंट लेवलवरती पण असतात, पण आर्किटेक्ट पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतात. तर तसं मी अशा अर्थाने विचारलं की तू म्हणालीस की टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल एक्सपर्टीज सिव्हिल इंजिनिअरिंगचा जास्त असतो. मग जर त्यात काहीतरी घोळ त्याने घातलेला असेल तर मग आर्किटेक्टचा गळा का धरतात? कारण फायनली आर्किटेक्ट साईन करतो ना ड्रॉइंग्स वरती, मग ही इज इक्वली रिस्पॉन्सिबल. तुम्ही त्याला अपॉइंट केलंय ना ऍज अ सिव्हिल इंजिनियर, सो युअर फर्म और यू वुड बी इक्वली रिस्पॉन्सिबल. असं, नॉट यू ॲज सच, पण ॲज अ फर्म असेल तर तसं असेल. पण त्यांना पण तेवढं ते नॉलेज असणारच ना की कॉलमची विड्थ तेवढी ठेवायलाच पाहिजे, सो दॅट इट कॅन हँडल द लोड अँड एव्हरीथिंग. मटेरियल आणि अशाच प्रकारे कन्स्ट्रक्शन किंवा असं कन्स्ट्रक्शन सिस्टम असायला पाहिजे. हे सगळं त्या आर्किटेक्ट, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग इंडिपेंडेंटली करत नाही. स्ट्रक्चरल इंजिनियर इंडिपेंडेंटली प्रपोजल देत नाही की मी तुला काय पाठवलं, हा तू त्याच्यावरती कर आणि मग ते आपण जाऊ. इज ऑलवेज अ कॉन्व्हर्सेशन, इट्स ऑलवेज अ डायलॉग. की तुम्ही एक डिझाईन करताना तुमच्या डोक्यात एक आयडिया असेल, पण ती आयडिया रियालिटीमध्ये टाकताना तुला एक कन्सल्टंट किंवा एक स्ट्रक्चरल नॉलेज ज्याचा साऊंड असेल, ज्याला माहिती आहे, त्याची तुला थोडी मदत लागते. आणि मग ती मदत घेऊनच तू सांगू शकतो की नाही बाबा हे असाच आकाराचं बनणार, सो दॅट मला माहिती आहे, हे टेस्टेड आहे, आम्ही मॉडेल वर्कआउट केलेलं आहे, कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत आणि हे उभं राहील. तर सो इट गोज हँड इन हँड. मग एका डिझायनरमध्ये आणि आर्किटेक्टमध्ये काय फरक आहे? तर आता डिझायनर हा एक मोठा एन्व्हलप किंवा एक मोठा अम्ब्रेला आहे आणि त्याच्यामध्ये निशेस पण आहेत. म्हणजे स्पेसिफिक असतात, लाईक ग्राफिक डिझायनर्स असतात, फॅशन डिझायनर्स असतात, सेट डिझायनर असतात, इंटिरियर डिझायनर्स असतात, आणि त्याचे पण कोर्सेस आहेत जे रेकग्नाइज्ड सर्टिफाईड कोर्सेस असतात. आर्किटेक्ट इज ऑल्सो अ डिझायनर. म्हणजे मी सांगते ना की architect can be a designer, but a designer cannot be an architect. Necessarily. म्हणजे इंटिरियर डिझायनर हा एक सेपरेट कोर्स आहे, पण त्याला नॉलेज फक्त इंटिरियरचेच असणार, स्ट्रक्चरल नॉलेज एवढं नसणार त्याला.
जर त्याने आधी आर्किटेक्चर केलं नसेल. पण तेवढं नॉलेज आर्किटेक्टला आहे. म्हणजे आर्किटेक्चर कसं झालं ना, हा कोर्स इज व्हेरी इंटरेस्टिंग, की तुला ना सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे आता फॉर इन्स्टन्स तू एक हॉस्पिटल डिझाईन करतोस, तर तुला हॉस्पिटलमध्ये किती बेड्स येणार हे तर क्लायंट तुला रिक्वायरमेंट देणार. पण त्याचे डिफरंट डिपार्टमेंट्स, त्या डिपार्टमेंट कसं फंक्शन करतं, त्याच्यामध्ये मटेरियल किंवा हे फर्निचर त्यांचे जे असतात ते कसे राहणार, कसे पोझिशन राहणार, कुठची रूम कॉर्डन ऑफ होणार, कुठे पब्लिकला अलाव करायचं, कुठे नाही अलाव करायचं, ओपन स्पेस, पब्लिक स्पेस, सेमी प्रायव्हेट स्पेसेस, कम्प्लिटली प्रायव्हेट स्पेसेस, हे सगळं म्हणजे एक हॉस्पिटल डॉक्टरच्या नजरेने कसं एंट्री एक्झिट असायला पाहिजे, एस्पेशली वेन यू गोज टू परफॉर्म अ सर्जरी. ऑप्टिमायझेशनचं कसं, म्हणजे तुला ती सर्जरी कशी होते, कशी उभे राहतात लोक, हे एवढं पर्यंत तुला समजून घ्यायचं असतं. सो यू नीड टू नो एंटायरली हाऊ अ हॉस्पिटल फंक्शन्स. इक्वली फॉर यू टू देन डिझाईन अ हॉस्पिटल. तर हे सगळंच डिफरंट फील्डमध्ये येणारच ना. सगळ्यांचे रिक्वायरमेंट्स वेगळे असतात, सगळ्यांच्या बिल्डिंगचा परफॉर्मन्स वेगळा असतो, आणि मग ते सगळं आर्किटेक्टला स्टडी तर करायलाच लागतं आणि त्याच्या हिशोबाने डिझाईन करायला लागतं. सो इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये. भारतात सगळेजण इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, वकील होतात, आर्किटेक्ट पुरेसे होत आहेत का? हो, होतात ना. मी जर सांगितलं की आधी म्हणजे एवढे 5 वर्ष झाल्यानंतर ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही बेसिक फाउंडेशन इन्फॉर्मेशन देतो आणि तुम्हाला इक्विप्ड बनवतो की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर बाहेर पडल्यावरती ना खूप ऑप्शन्स ओपन आउट होतात स्टुडंटसाठी. म्हणजे तुम्ही जर्नलिझम पासून, प्रोजेक्ट मॅनेजमेंट पासून असे किती आर्किटेक्ट आहे ज्यांनी स्विच केले, MBA केले, तर कम्प्लिटली स्विच करतात फील्ड्स किंवा स्पेशलायझेशन्स करतात. आणि देन दे आर ऑल्सो ॲक्टिंग ॲज अन आर्किटेक्ट अँड अ स्पेशलाइज्ड आर्किटेक्ट. म्हणजे एका टीममध्ये जरी एक आर्किटेक्ट असला तरी एक लँडस्केप आर्किटेक्ट पण आहे त्याच्याबरोबर, त्याला ती पार्ट डिटेल आउट करण्यासाठी. तर तसे आर्किटेक्ट्स आहेत. म्हणजे खूप कॉलेजेसही आता वाढत चालले आहेत. आधी ऑलरेडी जे खूप आर्किटेक्ट्सचे सेटअप्स आहेत तेही आता ग्रो होतात आहेत एक्सपोनेन्शियली, आणि प्रोजेक्ट्सही आहेत, आणि फॉरेन पार्टनरशिप्समध्ये पण खूप सारे प्रोजेक्ट्स केले जातात आपल्या देशात. तसं आहेत म्हणजे. आणि ते स्टुडंट्स कसे असतात ना, काही जाऊन स्वतःही फर्म सेटअप करतात, काही एवढे पॉप्युलर नाही आहेत इंस्टाग्राममध्ये, पण तरी ते प्रॅक्टिस करत राहतात. असे किती लोक आहेत ज्यांचं सोशल म्हणजे त्यांची वेबसाईट किंवा सोशल मीडियामध्ये प्रेझेन्स नाही आहे, बट दे आर स्टील प्रॅक्टिसिंग, दे आर स्टील बिल्डिंग. तर असेही आहेत. म्हणजे मला पॉझिटिव्हली वाटतं की आहेत सफिशियंट. या 5 वर्षात मुलांना शिकवलं काय काय जातं, काय शिकवतात? ओके, 5 वर्षामध्ये ते स्टार्ट करतात तेव्हा एकदम बेसिक ब्रीफ्स आणि डिझाईन सब्जेक्ट्स असतात. त्यातला आर्किटेक्चर डिझाईन हा एक कॉमन सब्जेक्ट असतो जो फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंत रन होतो. 5 वर्षाचा कोर्स असतो, हे आधी सांगितले. आणि त्याच्यामध्ये बाकीचे सब्जेक्ट स्लोली इंट्रोड्यूस केलेले जातात. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये कन्स्ट्रक्शन हा एक सब्जेक्ट असतो, आर्किटेक्चरल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स. त्याच्यामध्ये ब्रिक, लोड बेअरिंग स्ट्रक्चर्स असं शिकवलं जातं. आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स असतात, त्याच्यामध्ये कसं ते बिल्डिंग कॅल्क्युलेशन्स असतात, लोड कसा कॅल्क्युलेट करतात बिल्डिंगसाठी, तो शिकवला जातो. आणि तेच सब्जेक्ट्स थोडे हायर इयर्समध्ये मटेरियल चेंज होऊन कॉम्प्लेक्सिटी आणि हे वाढत जातं. फॉर इन्स्टन्स सेकंड इयरमध्ये RCC इंट्रोड्यूस होतो. RCC इंट्रोड्यूस होतो. त्याच्यानंतर स्टील इंट्रोड्यूस्ड होतो. मग ॲडव्हान्स RCC, लॉंग स्पॅन स्ट्रक्चर्स, असे हळूहळू ॲज दे गो इन हायर इयर्स तसे ते सब्जेक्ट्स मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन टेक्निक्सला त्यांना एक्सपोज केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर शिकवलं जातं, फ्रॉम रिव्हर व्हॅली सिव्हिलायझेशन्स टू रेनेसान्स टू रोमन सिव्हिलायझेशन्स टू रेनेसान्स, मग इंडियामध्ये परसे सगळं रेंज कव्हर केला जातो. स्टडी टूर्स कंडक्ट केले जातात. कॉलेज प्रोजेक्ट हा विषय असतो, विच इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग, कारण तिथे फर्स्ट इयर स्टुडंट्सना आम्ही एका सेटलमेंटचं डॉक्युमेंटेशन करायला लावतो. म्हणजे आम्ही सिलेक्ट करतो, म्हणजे उदाहरणार्थ मी सेकंड इयरची कॉर्डिनेटर होती गेले
काही वर्ष. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मांडवी, बदामी असे पेरी अर्बन सेमी रुरल काइंड ऑफ सेटलमेंटमध्ये घेऊन गेलेलो. मग त्या लोकांनी ना ती एरिया स्टडी केली. कशी स्टडी केली? लेयर्समध्ये. त्याच्यामध्ये एक हिस्ट्री असेल, एक ऑक्युपेशन असेल, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, फेस्टिवल्स, पॉप्युलेशन, हाऊसेस कसे आहेत, बिल्ट, अनबिल्ट, ओपन स्पेसेस कुठे आहे, ट्रीज आहेत, सर्व्हिसेस म्हणजे सॅनिटेशन, वॉटर सप्लाय, हे सगळं ते स्टुडंट्स ग्रुपमध्ये स्टडी करतात. आणि ते आल्यानंतर ना ते लोक प्रेझेंट करतात. मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक साईट देतो की आता इथे तुम्हाला असं डिझाईन करायचं आहे, या गावाची काय गरज आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही काय डिझाईन करू शकता. तर हे स्टुडंट्स बरोबर जेव्हा आम्ही हे डिस्कशन करतो किंवा त्यांना हे स्टडी ट्रिपमध्ये जाऊन 3-4 दिवस आम्ही तिकडे स्पेंड करतो, तर स्टुडंट्सना पण एक रियालिटी कळते की काय आहे बाहेर, म्हणजे शहराच्या बाहेर काय आहे, त्या गावामध्ये लोक कशी राहतात, टुरिझम कसं चालतं. काही डेस्टिनेशन थोडे टुरिस्ट हेवी असतात. काही ठिकाणी त्यांचं सोशो कल्चरल फॅब्रिक काय आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स कसे आहेत. तर ह्याची पण म्हणजे बिल्ट आहे, एक आलंच, पण ते घराबरोबर दुसरं घर, त्या दुसऱ्या घराबरोबर ती अख्खी कम्युनिटी कशी फंक्शन करते, हेही स्टुडंट्सना थ्रू दी स्टडी टूर्स कळतं. त्याच्यामध्ये हायर इयर्समध्ये त्यांना आम्ही इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्स दाखवतो, कारण तेवढं त्यांचं सायमल्टेनियसली डिझाईनमध्ये पण तेच त्यांना डिझाईन करायचं असतं. सो वेन दे सी कॉलेजेस, त्यांना कळतं की कॉलेज कसं फंक्शन करतं, काय नीड्स आहे. तर लॉट ऑफ साईट व्हिजिट्स पण कंडक्ट करतो. कन्स्ट्रक्शनचे साईट व्हिजिट्समध्ये घेऊन जातो. पालघरमध्ये आम्ही घेऊन जातो त्यांना. खूप सारे स्टील फॅक्टरीज आहेत, ते दाखवतो आम्ही त्यांना. बॉम्बेमध्ये पण जर कुठच्या बिल्डिंगमध्ये फाउंडेशन चालू असतो तर आम्ही तेही दाखवतो की त्यांना कन्स्ट्रक्शन कळेल की कसं चालू होतं. कुठेतरी ऑन साईट म्हणजे बोर्डवरती ड्रॉ करून शिकवणं वर्सेस ॲक्च्युली साईटमध्ये जाऊन बघणं मध्ये फार फरक आहे, आणि तो रेजिस्टर राहतो स्टुडंट्समध्ये. इलेक्टिव्स हा एक विषय असतो ज्याच्यामध्ये स्किल बेस्ड आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रायटिंग, मॉडेलिंग, 3D प्रिंटिंग, स्केचिंग असे विषय प्रपोजल देतात. पहिल्या वर्षापासून असतं. पहिल्या वर्षापासून ते फायनल इयरपर्यंत इलेक्टिव्स असतात. तर ॲज पर देअर इयर्स आम्ही त्यांना थोडं सेपरेट करतो. फायनल इयरमध्ये आम्ही फायनान्शियल लिटरसी विषय म्हणून हा इलेक्टिव्ह पण घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं फर्म सेटअप करायचं असेल तर काय लागतात, कॉन्ट्रॅक्ट्स कसे घ्यायला, म्हणजे तुम्ही फायनान्स कसा मॅनेज करतात प्रोजेक्ट्सचा, जे कदाचित आधी जेव्हा मी शिकलेली तेव्हा मला माहीत नव्हतं, पण आता आम्ही आता स्टुडंट्सना सुरुवात केलेली आहे. तुमच्या कॉलेजमध्ये आहे की आता हे भारतभरात? नाही, आमच्या कॉलेज वी टेक इट अंडर इलेक्टिव्स. बाकीच्या कॉलेजेसमध्ये पण होत असावं, माहीत नाही, पण आमच्या कॉलेजमध्ये आम्ही हा स्पेसिफिक फायनल इयरसाठी इलेक्टिव्स घेतो, विच इज कॉल्ड फायनान्शियल लिटरसी. त्याच्यामध्ये वी सी टू इट दॅट पीपल कम अँड स्पीक अबाउट ऑल ऑफ दीज ॲस्पेक्ट्स ऑफ सेटिंग अप अ प्रॅक्टिस अँड एव्हरीथिंग. बायलॉज हा विषय असतो, ज्याच्यामध्ये नियम शिकवले जातात, प्रोफेशनल प्रॅक्टिस, एथिकल वर्क, लीगल वर्क कसे हे होतं. अँड असे खूप EVS अजून एक एन्व्हायरमेंटल स्टडीज फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असतो, आणि मग हायर इयरमध्ये थोडंसं एनहॅन्स्ड और ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये त्याच्यामध्ये जातं. तर ह्या सगळ्या विषय म्हणजे कसं असतं ना की स्टुडंट्सना सगळ्या विषयाबद्दल माहिती देणं मध्येच एक अख्खा सेमिस्टर निघून जातो. मग फॉर इन्स्टन्स आता अलाइड डिझाईन म्हणून एक सब्जेक्ट आहे. अलाइड आर्किटेक्चर डिझाईन तर कॉन्स्टंटच आहे, जे प्रत्येक सेमिस्टरमध्ये असतं. तर फर्स्ट इयरमध्ये ते लोक अँथ्रोपोमेट्रिक म्हणजे ह्युमन पॉस्चर्स, बॉडीज आणि ते बसणं म्हणजे छोटीशी एक जागा पर्यंत डिझाईन करू शकतात, कारण त्यांना तेवढी स्केलच समजण्यामध्ये वेळ जातो की मला बसायला किती जागा लागते, झोपायला किती जागा लागते, मग झोपल्यानंतर उठल्यावरती ती जागा किती असते, अर्गोनॉमिक्स आणि अँथ्रोपोमेट्री सांगतात. ते आम्ही फर्स्ट इयरमध्ये तेवढं समजाय. मग थोडं सेकंड सेमिस्टरमध्ये आले की थोडीशी स्केल वाढते. थर्ड इयरमध्ये थोडंसं सिटीमध्ये एक असं छोटंसं इन्सर्ट करता येईल त्यांना, तसं जातं. फोर्थ इयर त्याच्यानंतर सेमिस्टर 4मध्ये कम्युनिटी मी सांगितलं स्टडी ट्रिप डिझाईन करतो, त्याच्यामधलं एक प्रोजेक्ट येतं. फायनल इयरमध्ये थर्ड इयरमध्ये दे कम टू
एक पब्लिक स्पेस, पब्लिक बिल्डिंग येते. सेमिस्टर 6 मध्ये इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्स येतात. 7 मध्ये हाय राईज बिल्डिंग्स येते. अच्छा. सेमिस्टर 8 इंटर्नशिप पिरियड असतो, सो वेअर दे गो आउट अँड दे प्रॅक्टिस फॉर 6 months. आणि 9 मध्ये मिक्स बिल्डिंग टायपॉलॉजी असते, म्हणजे खूपच मोठा स्केल असतो आणि त्याच्याबरोबर त्यांचं थिसिसही असतं विच दे हॅव टू डू. तर असे रेंज ऑफ द प्रोजेक्ट्स खूप मोठे असतात. तर त्याच्यानंतर अलाइड म्हणून एक पॅरलल सब्जेक्ट असतो, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये आम्ही बेसिक डिझाईन म्हणून असा एक सब्जेक्ट आहे तो घेतो. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन, कलर, प्रपोर्शन, स्केल असे एक्सरसाइजेस घेतो. सेकंड इयरमध्ये इंटिरियर डिझाईन इंट्रोड्यूस होतं त्याच्यामध्ये. ओके. मग तर स्टुडंट्सना इंटिरियर डिझाईन बद्दल काय असतं ते कळतं, प्रोजेक्ट्स करतात. सो दोन. थर्ड इयरमध्ये लँडस्केप इंट्रोड्यूस होतं. फोर्थ इयरमध्ये अर्बन डिझाईन इंट्रोड्यूस होतं. फायनल इयरमध्ये टाउन प्लॅनिंग असं होतं. तर असे विषय पण आम्ही स्टुडंट्सना इंट्रोड्यूस करतो. अलाइड डिझाईन ॲज अ सिलेबस युनिव्हर्सिटीमध्ये दिले की ते कॉलेज डिटरमाइन करू शकतं की अच्छा. त्यांना काय पाहिजे. थोडंसं ब्रॉड फ्रेमवर्क दिलेलं आहे, पण जनरली कॉलेज डिसाईड करतं की त्यांना कसं घ्यायचंय, कुठच्या वर्षी काय घ्यायचंय. अकॅडमीमध्ये आमच्या कॉलेजमध्ये हे असंच याच स्ट्रक्चरमध्ये चालतं. तर या सगळे असे विषय आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर दुसरा एक लेअर असतो सर्व्हिसेस, जे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सेकंड इयर पासून चालू होतं. युटिलिटी. सो यू हॅव वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, इलेक्ट्रिसिटी एक सेमिस्टरमध्ये. ओके. HVAC, मग हाय राईज मध्ये प्रत्येक सर्व्हिसला एक अख्खे सेमिस्टर तुम्ही देता. म्हणजे वॉटर सप्लाय अख्ख्या सेमिस्टर, अच्छा. सॅनिटेशन दुसऱ्या सेमिस्टर. मग फायनल इयर, फोर्थ इयरमध्ये जेव्हा ते लोक हाय राईज करतात तेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये पण हाय राईज कन्स्ट्रक्शनचे टेक्निक शिकवतो. आणि सर्व्हिसेसमध्ये हाय राईजसाठी कसं सर्व्हिसेस वर्कआउट होतं, सर्व्हिस फ्लोज कुठे लागतात, किती लागतात, ते सगळं. फायर फायटिंग, ह्या सगळ्या टेक्निकल सब्जेक्ट्सची नॉलेज ॲज अ सब्जेक्ट सर्व्हिसेस, आर्किटेक्चरल बिल्डिंग सर्व्हिसेस स्टुडंट्सना शिकवलं जातं. सो म्हणजे का आता असं पण असतं ना की अरे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, MEP कन्सल्टंट्स आहेत. MEP म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग चे कन्सल्टंट्स आहेत, तर मग आर्किटेक्टला का शिकवतात हे सगळं, असा विचार पण येत असेल. कारण जेव्हा ते लोक त्यांचे ड्रॉइंग्स देतात ॲज अन आर्किटेक्ट, यू शुड बी इक्विप्ड इनफ टू रीड दॅट ड्रॉइंग्स, की त्यांनी जे दिलंय ते लॉजिकल आहे आणि तुला समजतंय त्यांनी काय केलंय. तर त्याच्यासाठी ही नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि तुला पण डिझाईन करताना तेवढी समज असायला पाहिजे की हा इलेक्ट्रिकल येणार, म्हणजे डक्टची गरज आहे. तर ते पण तुला ती नॉलेज असायला पाहिजे. आणि दॅट्स वाय बिल्डिंगची अॅनाटॉमी आहे. एक्झॅक्टली. सो ती शिकायला हवी. बरोबर. तर तसं आहे. म्हणजे आता खूप ठिकाणी आम्ही म्हणजे स्टुडंट्सना ते सांगतो की आता सपोज एक घर आहे, तुम्ही एक मस्त रूम असं स्पेस डिझाईन केली, पण तिकडे जर व्हेंटिलेशनच नाहीये तर कसं राहणार माणूस त्याच्यामध्ये. इव्हेंच्युअली आर क्लायंट, आर युजर इज ह्युमन्स. तर टू मेक ते घरला हॅबिटेबल करण्यासाठी तुला या सर्व्हिसची गरज लागतेच. वॉटर सप्लाय लागणार, सॅनिटेशन लागणार, व्हेंटिलेशन लागणार, लाईट लागणार. असा एक ठोकळा दिला आणि झालाच नाही. तसं राहायचं होतं. ह्या सगळ्यात विचार फार करावा लागतो सर. म्हणजे डिझाईन करतोय, क्रिएटिव्ह डिझाईन करतोय, तर एक तर डोक्यात विचार येणं आहे, दुसरं म्हणजे तो कागदावर उतरवणं आहे. सो विचार करण्याची क्षमता आणि मग कागदावर उतरवण्याचं कौशल्य, ह्यांच्यातला समतोल साधायचा आहे. तर जास्त महत्वाचं काय असतं, एखाद्याचं चित्र फार छान असेल पण तो फार क्रिएटिव्ह नसेल तर ते चालून जाईल की त्याला विचार येणं जास्त महत्वाचं. तर इट्स अ कॅच 22 सारखं सिच्युएशन आहे. दोन्ही गरजेचे आहेत. पण स्किल्सचं कसं असतं ना, ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम अपग्रेड करत राहतो आपण. म्हणजे सॉफ्टवेअर्स असतात ते अपग्रेड होतात. तू नवीन टेक्निक्स किंवा नवीन सॉफ्टवेअर्स शिकतो, नवीन प्रेझेंटेशन टेक्निक्स शिकतो. पण थिंकिंग एबिलिटी जे असते ते स्वतःहून कसं म्हणतात त्याला, ते आतून असतं आणि ते एक पर्सनॅलिटी असते. म्हणजे असे किती स्टुडंट्स आहेत माझे ज्यांचं डिझाईन क्वालिटी आणि डिझाईन करण्याचं ड्रॉइंग्स खूप छान आहे, पण ते नीट कम्युनिकेट नाही करू शकत
किंवा नीट ते विचार मांडू नाही शकत किंवा बेसिकली सेल नाही करू शकत त्यांचे Okay. डिझाईन्स. म्हणजे ते असे थोडे गप्प बसणार, असं नीट एक्सप्लेन नाही त्यांना करणार, ते बोलता येत नाही, बोलता येत नाही. पण विचार करतात. विचार जरी साधा असेल पण हं, त्याला ते कसं पिच करायचं असेल ना, तर तू हम्म. थोडंसं एकदम मस्त स्टोरी वोरी सांगून त्याला असं सादर करणार. हं, हं. ते काही लोकांमध्ये नाहीये. ओके. पण काही लोकांचं डिझाईन ओके आहे, ड्राफ्टिंग असं एवढं नीट नाही, पण बोलणार ते कधी थांबतच नाही. असंही असं म्हणजे अरे पण तुझ्या ड्रॉइंग मध्ये दिसत नाहीये, तू काय सांगतोयस. ते रिअल इस्टेट एजंट एक्झॅक्टली. तर दोघंही महत्वाचे असतात आणि दोघंही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम डेव्हलप करायला लागतात. पण थिंकिंग अबिलिटी थोडी जास्ती महत्वाची आहे. कारण आर्किटेक्चरमध्ये काय असतं ना, की स्किल तर शिकतो आपण आणि एवढे स्किल्स आहेत तर तू काहीतरी शिकणारच. आता ऑटोकॅड इज अ व्हेरी डिजिटल मीडियम. तर काय व्हायचं ना, आम्ही सॉफ्टवेअर आधी म्हणजे जेव्हा मी स्टुडंट होती तेव्हा मी 4th इयरमध्ये ऑटोकॅड चालू केले. आता तर 2nd इयर पासून चालू करतात स्टुडंट. म्हणजे तर स्टुडंट्सना ते समजवायला वेळ लागतो की ऑटोकॅड एक ड्राफ्टिंग टूल आहे, इट्स नॉट अ डिझायनिंग टूल. तर डिझायनिंगसाठी ना तुमचा जो विचार आहे तो जर तुम्ही हाताने केला तर तो इझी पडेल तुम्हाला. कारण तुम्ही ते रेप्रेझेंटेशन टूल आहे. मग तुम्ही जर असा स्क्वेअर ड्रॉ केला तर तुम्ही ते तिथे पण स्क्वेअर कमांड द्या, पण यू कॅन डिझाईन इन ऑटोकॅड असं. म्हणून ती थिंकिंग केपेबिलिटी तुम्हाला ती काइंड ऑफ आतून ती हळूहळू डेव्हलप होऊन जाते स्टुडंट. आणि सगळ्यांचं ते वेगळं असतं म्हणून तर आपल्याला एवढं डायव्हर्सिटी डिझाईन्समध्ये दिसतात. सगळे म्हणजे फॉर्म्युला नाहीये त्याचा काय असा पर से, पण स्किल्सचा असू शकतो कारण इट्स अ टेक्निकल ऍस्पेक्ट. प्रत्येक विद्यार्थी वेगळा विचार करणार. आता उदाहरणार्थ तुझ्या एका वर्गात किती मुलं असतात? 62 to 66. 60 to 66. सो 60 मुलं आहेत. प्रत्येकाचं डोकं वेगळं चालायलाच हवं. ते चालणारच. हा, पण मग ते प्रत्येकाला तो वाव मिळावा आणि त्यांनी एकमेकांचं म्हण किंवा तू काहीतरी एक समजा त्यांना 4 असे गाईडलाईन्स दिलेले असतील की बघा बेसिक हे आहे, त्यावरनं तुम्ही एक्सप्लोर करा. तर ते फॅसिलिटेट कसं करावं की नाही तू जा आउट ऑफ द बॉक्स. सो नेहमी आम्ही स्टुडंट्सना पुश करतो की यू थिंक आउटसाइड द बॉक्स. तर ना एक खूप माझी फेवरेट एक्सरसाइज आहे ही, आम्ही बेसिक डिझाईनमध्ये करतो. तेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये होती आणि तेव्हा मी म्हणजे फर्स्ट इयरच्या त्या स्टुडिओमध्ये मी होती. तू स्टुडंट होतीस? नाही फॅकल्टी. फर्स्ट इयरला तू शिकवत होतीस? सो जनरली आम्ही क्लासेसना स्टुडिओ सांगतो, स्टुडिओ स्पेसेस सांगतो. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा त्या स्टुडिओमध्ये होती तेव्हा आम्ही एक एक्सरसाइज केलेली कॉल डिझाईन 101. ओके, त्याच्यामध्ये आम्ही ना त्यांना स्टुडंट्सना एका A4 साईजवरती स्क्वेअर्स करायला सांगितलेले. म्हणजे 4x4 किंवा 3x4 असे, कारण त्याचे खूप सारे झेरॉक्सेस काढा. आणि तुम्हाला ना एक वर्ड दिला जातो ॲपल. तर तुम्ही काय ड्रॉ करणार? तर तुम्ही ॲपल हा वर्ड आहे आणि तुम्हाला या बॉक्सेसमध्ये त्या वर्ड पासून तुम्ही ड्रॉ करायचं. अच्छा. तर काय करणार ड्रॉ? तर स्टुडंट सगळ्यात आधी, आणि तुम्हाला 100 ड्रॉइंग्स करायचे त्याचे. अच्छा. सो स्टुडंट स्टार्ट ड्रॉइंग ॲपल, एक रेग्युलर ॲपल, मग ॲपलचं ट्री, मग हिरवा ॲपल, मग ॲपल लिहितात असं. 100 कागद दिले नाही, 100 स्क्वेअर्स आहेत. सो यू हॅव ॲपल हा एक वर्ड दिलाय आणि तुला सांगितलं की आता तू 100 ॲपल ड्रॉ कर. ॲपल वर्ड पासून तुला काय सुचतं ते तू ड्रॉ कर. 100 स्केचेस पाहिजेत मला, राईट? आणि टाइम लावा. ओके. तर सगळ्यात, आणि मी तुला सांगितलं एक पान झालं ना की खाली लिहायचं की तू किती मिनिटात ते केलेलं आहे. अच्छा. ओके. सगळ्यात आधी स्टुडंट एक ॲपल ड्रॉ करतो, बेसिक ॲपल आपण जे शिकतो ना तसं एक ॲपल ड्रॉ करतो. दिस इज फास्ट स्केचेस, क्विक स्केचेस. कोण स्टुडंट, आणि आम्ही सांगतो लिहायचं नाही, म्हणजे APPLE नाही लिहायचं, तरी काही स्टुडंट लिहितात, ते लिहा. मग नंतर काही स्टुडंट ॲपल ट्री ड्रॉ करतं. ओके. मग तर ह्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्सना नंतर झाल्यानंतर कळतं की तुम्ही जे ऑब्व्हियस आहे ना ते सगळे विचार करतात. म्हणजे ॲपल सांगितलं, तुझ्या डोक्यात पण एक लाल ॲपल आलं, माझ्या डोक्यात पण एक लाल ॲपल. नंतर तू थोडा अजून विचार करतोस, राईट? त्याच्यामुळे तू काय ड्रॉ करशील? एक ॲपल आणि ॲपल कटर ड्रॉ करशील. हा विचार सगळे नाही करणार.
पण तू थोडासा अजून स्ट्रेस करशील स्वतःच्या तू 100 म्हटल्यावरती बळजबरी होते. फर्स्ट तू एका स्क्वेअर मध्ये तू ऍपल आणि ते सगळं ऑब्विस ड्रॉ करशील. नंतर तू थोडा अजून विचार करशील. त्या विचारामध्ये तू ऍपल कटर ड्रॉ करशील. म्हणजे तू एक कापलेला ऍपल ड्रॉ करशील, राईट. एक ऍपल आणि एक ऍपल कापलेलं आहे. मग एक ऍपलमध्ये एक अळी जाते. आठवतं आपलं एक टिपिकल तो स्केच असतो, तू तो ड्रॉ करशील. मग ॲडम्स ऍपल ड्रॉ करशील. ओके. मग तू आयफोनचा ऍपल ड्रॉ करशील. तर असं प्रत्येक जण वेगवेगळ्या लेवलवरती विचार करून त्या ऍपलचं अजून ॲब्स्ट्रॅक्शन करायचा प्रयत्न करतो. तर असं स्टुडंटना कळतं की हे पहिलं पान असतं ना, ते त्यांचं 5 मिनिटात भरून जातं. हिरवं ऍपल, लाल ऍपल, ऍपलचं ऑर्चिड, असं हे झाड दाखवून असं करतात. मग दुसऱ्या पेजवरती आलं ना की त्यांना वेळ लागतो, कारण दॅट्स वेन यू स्टार्ट थिंकिंग अँड ड्रॉइंग, राईट. म्हणून ते हे मग आयफोनचा ऍपल, मग असं ऍपल विथ दॅट अळी येते असं, किंवा एक कट केलेला ऍपल कटर येणार, ॲडम्स ऍपल, हे असं सगळ्या गोष्टी. ऍपल ते ईव्ह नाही कोणती एक ॲडम अँड ईव्ह मध्ये एक ऍपलचा रेफरन्सेस आहे. 7 डॉफ्स वाली जी आहे ती पण एक ऍपलचाच बाईट घेऊन स्नो व्हाईट जाते. तर डू यू अंडरस्टँड होतं, तू ऍपलला तू आता रेफरन्सिंग करायला लागतोस. असे करत करत तुला कळतं की तुझ्याकडून 100 स्केचेस होतच नाही, कारण कुठेतरी तुझं सॅच्युरेशन लिमिट येतो. आणि तो सॅच्युरेशन लिमिट आम्ही स्टुडंटला सांगतो की कितवा स्केचला तुमचा सॅच्युरेशन लिमिट आला. आणि मग द बेसिक अंडरस्टँडिंग इज की 100 मध्ये तुमचा सॅच्युरेशन लिमिट यायला पाहिजे. आणि जो 101 असणार तो तुमचा ऍक्च्युअली थॉट देऊन डिझाईन केलेला हे असणार, आउट ऑफ द बॉक्स. तर हे आम्ही स्टुडंट आधीच थकून जातात, ते 100 पर्यंत तयारच होत नाही. पण डिझाईन 101 इज व्हॉट वी कॉल इट. अँड आय थिंक अशा एक्सरसाइजमुळे ती स्टुडंट्सना थिंक करण्याची केपेबिलिटी वाढते. म्हणजे एक पर्स्पेक्टिव्ह चेंज करायला लागतं. म्हणजे हे आम्ही एक ओरिएंटेशन म्हणून करतो. हे फर्स्ट इयरमध्येच थोडं मोल्ड करायला लागतं, कारण त्याच्यानंतर ना एवढे विषय वाढतात, मग नव्याने कुठे सांगा. म्हणजे वी अज्युम की आता तुम्हाला शिकवलं, ह्याचा वापर तुम्हाला त्या सब्जेक्टसाठी नाही आयुष्यभर करायचा आहे, असा दृष्टिकोनाने आम्ही त्यांना शिकवतोच. तर ओरिएंटेशन हा एक फर्स्ट इयरना खूप कॉमन एक वर्कशॉप असतो, ज्याच्यामध्ये जे स्टुडंट्स येतात कॉलेजमध्ये बिफोर त्यांचं रेग्युलर क्लासेस चालू होईल, 1 आठवडा किंवा 3-4 दिवस डिपेंडिंग कधी ॲडमिशन होतं. सध्या तरी थोडं डिले होत आहे, ते कोविडपासून चालू झाले, ते अजून डिलेच चालू झाले. तर ते आम्ही 1 वीक ठेवतो. त्याच्यामध्ये आईस ब्रेकिंग एक्सरसाइज असतात. अशासाठी पण ठेवतो की कधी कधी ॲडमिशन कोणाला स्विच करायचे असतील किंवा लेट ॲडमिशन झाले असेल, त्यांना तो 1 आठवडा बफर म्हणून पण तो वापरता येईल. कारण खूप सारे स्टुडंट्स आमचे गावावरून लाईक 2 टायर 3 टायर शहरातून येत असतात, तर त्यांना थोडं सेटल व्हायला पण थोडं तो वेळ मिळतो. तर त्याच्या ओरिएंटेशनमध्ये वी ऑलवेज टॉक अबाउट थिंकिंग आउटसाइड द बॉक्स. तर त्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्सना एक नॅरेटिव्ह देतो किंवा एक पोयम असते, असं काहीतरी आम्ही ऑब्व्हियसली डिसाईड करतो. आणि मग त्या स्टुडंट्सना ना त्या स्टोरीला डिफरंट पर्स्पेक्टिव्हमधून कसं बघू शकतो, क्वेश्चन कसं करू शकतो, या गोष्टीमध्ये आम्ही त्या स्टुडंटना पुश करतो की हे असं विचार करा. थोडक्यात तुम्ही आधी एक शब्द देऊन जो एक्सरसाइज असतो डिझाईन 101, त्यात एका युनिटवर कदाचित अभ्यास होत असेल, आणि मग जेव्हा तुम्ही गोष्टीचा विचार तो ऍपलवाला नंतर येतो, आधी गोष्टीवाला. सो आधी तुम्ही कॉन्टेक्स्ट बिल्ड करता, आधी कॉन्टेक्स्ट बिल्ड करतो, मग तुम्ही युनिटवर फोकस करा. मग ते दीज आर व्हेरी फ्यू एक्सरसाइजेस विच काइंड ऑफ थोडं ते क्रिएटिव्ह, म्हणजे सगळे क्रिएटिव्ह असतात, असं काय नाही की आर्किटेक्टच क्रिएटिव्ह असायला पाहिजे, पण कुठेतरी वी ट्राय टू टॅप दॅट क्रिएटिव्हिटी. थोडंसं त्याला आपण पुश करतो की बाबा असा विचार करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला सांगितलंय ना की स्क्वेअरमध्ये करा, तर का स्क्वेअरमध्ये करायचं, कर ना बाहेर, नोबडी स्टॉपिंग यू. थोडे रूल्स ब्रेक करायला शिका, असं आम्ही व्हेरी सटली त्यांना सांगतो.
पण कारण त्याच्यामुळे ना थोडं त्यांचं डिझाईन स्टिम्युलेट होतं. अदरवाईज मग सगळेच जर तू रूल सांगितलं म्हणजे एक घर डिझाईन करायला सांगितलं तर सगळे एकासारखेच करतील ना. असेच सगळे तसेच घर डिझाईन करतील, कोणीही वेगळं घर डिझाईन करणार नाही. तर मग या सगळ्या इन्फ्लुएन्सेस, आपण हा शब्द वापरू शकते मी, मुळे तुझ्याकडे 60 डिझाईन्स येतात वेगवेगळे. बरोबर. कारण तू त्या हिशोबाने त्या ब्रीफकडे बघते, त्या हिशोबाने त्या स्टोरीकडे बघते, मग तू क्वेश्चन करते, तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर आर्ग्यू करते, डिबेट करते, आणि देन यू ग्रो. असं होतच असेल ना की आज तू समजा तो डिझाईन 101चा घेतलास, सेशन झालं, ते मुलं घरी गेली, एका साधारण 35च कसे झाले माझे. पुढचे 2-4 दिवस त्याने फुल मेहनत घेऊन 100 पूर्ण केले की तुम्ही सांगता की 100 पूर्ण करून या. सांगतो ना आम्ही, वी स्टॉप द एक्सरसाइज. कारण मी सांगितलं की तुम्हाला पाहिजे तुम्ही घरी जाऊन वापरा. आणि ऍपल नाही, त्याला आम्ही असे खूप सारे शब्द देतो. वॉच असतो, मग त्याच्यापासून मग ते थोडंसं, सो बेसिकली यू पुश देम इन ऑल्सो थिंकिंग थोडा ऍबस्ट्रॅक्ट विचार. म्हणजे वॉच आहे तर वॉच पासून वेळ, समय इथपर्यंत लोक मग हळूहळू विचार करतात. सो समवेअर, आणि हे पण जाणून स्टुडंट्सना कळतं की जे पहिले 15 स्केचेस असतात ते सगळ्यांचे सेम असतात, म्हणजे सगळ्या तोच विचार करतात. ऑर्डर कदाचित वेगळी असेल, ऑर्डर वेगळी असते, पण ऑब्व्हियस सगळ्यांचे तेच असणार. बरोबर. मग ते 30 किंवा 40 स्केच पासून सगळ्यांचे डिझाईन्स वेगळे वेगळे होत जातात. तर हे स्टुडंट्सना आम्ही सांगायचा पण प्रयत्न करतो की सगळे ऑब्व्हियस तर सगळा तोच विचार करा. तर तुम्ही दुसरा जर थोडासा अजून विचार करून दुसऱ्या अँगलनी, दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर थोडी ते इव्हन अगदी 30-40-60 मुलं असतात म्हटल्यानंतर 30-40 मध्ये व्हेरिएशन यायला लागतं. जर पॉप्युलेशन वाढलं, सॅम्पल वाढलं तर अजून ऑब्व्हियसली मग खरोखर म्हणून तू आधीपासून 100 टार्गेट म्हणजे हो. पण हा एक असं खूप मस्त एक्सरसाइज आहे. म्हणजे स्टुडंट्स आपण असं एकदम ट्विस्ट, स्टुडंट आपण एकदम गोंधळून जातात. तर आम्ही आधी सांगत नाही की ह्याचं कारण काय, आम्ही सांगत नाही. तर प्रत्येक क्लासमध्ये असा एक्सरसाइज झाल्यानंतर एक असं डायलॉग असतो की काही शिकलात तुम्ही. सो देर इज ऑलवेज दॅट कम्युनिकेशन विच इज जे आहे ऍक्टिव्ह स्टुडंट्समध्ये. आणि हे प्रत्येक इयरमध्ये आहे की कुठेतरी स्टुडंट अडतात, त्यांना काय हे झालं, मग एक दुसऱ्यांपासून पण शिकून ते लोक पुढे जातात. पिअर लर्निंग पण असतं त्याच्यात. सो थोडं आता आपण आर्किटेक्चर शिकणाऱ्या मुलांविषयी बोलूया. त्यांना काय शिकवलं जातं हे झालं, पण मुलं कोणत्या चुका करतात? म्हणजे बहुतेक मुलं अशा कोणत्या गोष्टीच्या मागे पळतात ते त्यांनी पळू नये? तू शिक्षणामध्ये सांगतोय की शिक्षण झाल्यानंतरच सांगतोय? दोन्ही सांग. शिक्षणामध्ये काय असतं ना की प्रत्येकाचं लर्निंग किंवा डिझाईन करण्याची क्षमताची स्पीड वेगवेगळी असते. काही स्टुडंट्स जे असतात ना ते, त्यांना तो ब्रीफ जो आम्ही देतो डिझाईनचा, त्याचं एक कॉन्सेप्ट असतं, एक स्टार्टिंग प्री डिझाईनचं एक स्टेज असतो. काही स्टुडंट्सना ते पटकन ते क्रॅक होते, त्यांच्याकडून ती कॉन्सेप्ट येतं, ते टीचर बरोबर त्यांच्या गाईड्स बरोबर डिझाईन डिस्कस करतात आणि ते मग त्या डिझाईनला देन यू स्लोली डेव्हलप करत जातं. डिझाईन डेव्हलपमेंट होऊन मग ती एक फायनल स्टेजवरती. काही स्टुडंट्स त्याच्यामध्येच स्ट्रगल करतात. पण एक दुसरा प्रोजेक्ट असतो दुसऱ्या सेमिस्टरमध्ये, ते त्या स्टुडंटना कदाचित पटकन क्लिक होऊ शकतं. तर असं कसं आहे की प्रत्येक स्टुडंट आपापल्या केपेबिलिटीमध्ये, आपापल्या स्किल्सप्रमाणे, आपापल्या एक्सपोजरप्रमाणे तो टॅकल करतो इश्यूज. काहींना कम्युनिकेशनचा इश्यूज पण मी जसं सांगितलं आधी, तेही कधी कधी असतं. काही स्टुडंट्स रेंडर किंवा चांगले दिसणाऱ्या ड्रॉइंग्सच्या पाठी असतात की माझं ड्रॉइंग रेंडर्ड व्हायला पाहिजे, व्ह्यू असा असायला पाहिजे. काही स्टुडंट्स जे असतात ते खूप मनापासून ते डिटेल, डिझाईन, क्वालिटी ऑफ द स्पेस. कारण शेवटी राहणारा तर एक युजर असतो, त्या युजरसाठी ती एरिया कशी असावी, ती डिझाईन कशी असावी, ह्याच्यावरती जरा जास्ती विचार पण असे स्टुडंट करतात. तर चुकी म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की आर्किटेक्चरमध्ये ना असं चुकी, नथिंग इज रॉंग इन आर्किटेक्चर असं आम्ही नेहमी, म्हणजे स्ट्रक्चरली कॅल्क्युलेशन वाईज येस, म्हणजे बिल्डिंगचं तुम्ही लोड कॅल्क्युलेशन करताना चुकी नाही करू शकत, पण वेन इट कम्स टू डिझाईन देर इज नथिंग लाईक रॉंग डिझाईन. असं एकदमच तुमची एक आयडिया असेल, आम्ही नाही सांगत की अरे हे चालणार नाही, दिस इज नॉट डन, पण रिझन आउट करायला त्यांना आम्ही शिकवतो की हे काय,
म्हणजे आणि आम्ही स्टुडंट्सना ना ऑप्शन्स करायला लावतो की जसं मी सांगितलं डिझाईन 101 मध्ये, तसं आर्किटेक्चरमध्ये पण त्यांना आम्ही सांगतो झोनिंगचे ऑप्शन द्या. म्हणजे हे एकमेव, म्हणजे असं तुम्ही फॉर एक्झाम्पल एक कम्युनिटी सेंटर टाईप असं एका गावामध्ये करायला सांगितलं. मग आणि त्याचे खूप सारे प्रोग्राम असणार, एक ॲडमिन ब्लॉक असणार, इन्फॉर्मेशन डेस्क असणार, टॉयलेट्स असणार, त्यांचं सेंटरचं असणार, एक स्पेस असणार, एक ॲम्फी थिएटर असणार. तर ते अरेंजमेंट करायला लागते त्याला. मग ते तुम्ही असंच करणार का, की ह्याचं एक दुसऱ्या प्रकारे पण तुम्ही रिअरेंज करू शकता. तसे खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स त्यांना स्टुडंट्सना आम्ही सांगतो की तुम्ही ते आधी द्या, आणि मग त्याच्यामध्ये एक डिझाईन कदाचित पुढे जाऊन ती डेव्हलप होऊ शकते. आम्ही स्टुडंट्सना असंही सांगतो की तुम्ही पहिल्या डिझाईन, डोंट फॉल इन लव्ह विथ द फर्स्ट डिझाईन. सो म्हणजे असं असतं ना की एक डिझाईन खूप मनापासून ते लोक रात्रभर जागून करतात, आणि मग ते आमच्या समोर येतात आणि आम्ही सांगतो हे काय केलं, हे असं नाही, हे थोडंसं असा विचार कर. मग स्टुडंट लाईक अरे म्हणजे काय असं असं कसं, म्हणजे आता परत चालू करायला लागेल. तर आम्ही हेही स्टुडंट्सना सांगतो की म्हणजे नाव डेज मी शब्द चेंज करते, मी रिडू नाही सांगत, मी रिडिझाईन सांगते की परत डिझाईन करायचा तुम्ही प्रयत्न करा. तर त्याच्यामुळे काय होतं की अगेन ती थिंकिंग केपेबिलिटी पुश होते स्टुडंट्सला, की मी असा एंट्री दिला पण मी हा एंट्री इथून देऊ शकतो का, त्याच्यामुळे काय होतं, तो एंट्रन्सला कसा तो फील होतो वन अ पर्सन एंटर्स अ स्पेस. तर असं त्या लोकांना खूप सारे ऑप्शन्स आम्ही करायला लावतो. भले तू 10 ऑप्शन कर आणि तुला कळेल की पहिलाच ऑप्शन चांगला आहे, पण तू प्रयत्न केलायस, तू सगळा विचार केलेला आहेस आणि मग तू सांगितलं की नाही हा पहिलाच ऑप्शन माझा चांगला आहे. चुकीचं काय आहे ते पण कळायला पाहिजे की काय वर्कआउट होते आणि काय वर्कआउट नाही होते. काही ठिकाणी म्हणजे एक क्वाइट स्पेस असेल, त्याच्या लायब्ररीच्या बाजूला तू एक मोठं आवाज करणारा असा एक प्रोग्राम दिला, डान्स स्टुडिओ दिला, तर ते नाही मर्ज होणार, कारण ते दोघांची फंक्शनच वेगळे आहेत. एक क्वाइट स्पेस वर्सेस नॉइझी स्पेस हे एकत्र नाही येऊ शकत. म्हणून हे झोनिंग जे करतात, असं बेसिक प्रिलिमिनरी अंडरस्टँडिंग की कुठे काय जातं, ह्याचं जेवढं जास्ती तुम्ही व्हेरिएट एक्झॉस्ट होतील तुम्ही, ते 100 डिझाईन 101 सारखं, की ते पहिले ऑब्व्हियस असणार, त्याच्यानंतर तुमची डिझाईन थिंकिंग चालू होणार. बरोबर. त्या स्टेजपर्यंत तुम्ही तो आणा. ते काही स्टुडंट करतात, काही नाही करत. तर त्याच्यामध्येच त्यांचा स्पीड वर खाली होऊन जातो. काही स्किल्स काही लोकांचे म्हणजे मेहनत करतात स्टुडंट्स, आणि आम्ही फर्स्ट इयरमध्ये त्यांना ड्राफ्टिंग शिकवतो. एक ARD म्हणून एक सब्जेक्ट आहे, आर्किटेक्चरल रेप्रेझेंटेशन अँड डिटेलिंग. त्याच्यामध्ये ड्रॉइंग करणं, लाईन वेट्स समजणं, म्हणजे एक प्लॅन सेक्शन्स असतात बेसिकली, विच इज आर्किटेक्चरची लँग्वेजच असते कम्युनिकेशनची. प्लॅन म्हणजे एक लेआउट असतो तुमचा, सेक्शन म्हणजे एक बिल्डिंगचा व्हर्टिकल एलिव्हेशन, व्हॉल्यूम, हाईट्स वाईट्स कळतात. तर ते म्हणजे अशी बिल्डिंग जर कापली तर तुम्हाला काय दिसतं, तर काही जी गोष्ट कापलेली असते ना ती थोडी थिक लाईनमध्ये रेप्रेझेंट करतात, आणि मग नंतर जे पाठच्या गोष्टी असतात ना त्याची लाईनची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. हे एकदम असं क्वालिटी आहे ड्राफ्टिंग, आणि आर्किटेक्चरचं तेच लँग्वेज आहे टू अंडरस्टँड, टू कम्युनिकेट. तर ते स्टुडंटना आम्ही शिकवतो आधी. तरी पण ते स्टुडंट चुका करतात, तरी पण एकदम कॅज्युअली ते लोक ड्रॉ करतील, ते रेप्रेझेंटेशनचा एवढा विचार करणार नाही वेन दे आर प्रेझेंटिंग. अशा चुका काही करतात. काही स्टुडंट्स ना सॉफ्टवेअरच्या पाठी धावतात, नाही आम्हाला सॉफ्टवेअरच शिकायचं आहे. अजूनही किती स्टुडंट्स आधीपर्यंत थिसिस पण हँड डन करायचे, आता तर AI हॅज टेकन ओव्हर, म्हणजे काय विचारायलाच नको. सो अशा आय वोंट सी चुका एज सच, पण देर इज दॅट, म्हणजे तुला पण अपग्रेड करायचं, त्या स्टुडंटमध्ये ती क्वालिटी असायला पाहिजे की नाही मी ना एक्स्ट्रा करणार मेहनत, माझं ड्राफ्टिंग खूप कमी आहे, मी करीन, एक्स्ट्रा प्रॅक्टिस करीन ड्राफ्टिंगची ह्याची. फर्स्ट इयरमध्ये जनरली हँड डन ड्रॉइंग्स आणि शीट्स बनवतात, सेकंड इयरपासून डिजिटल जातो. पण जसं ते लाईन इंटेन्सिटी जसं मी बोली, ते ऑटोकॅडमध्ये पण येतं. ते जर तुला पेपरावरती कळलं नाही, ते ऑटोकॅडवरती पण कळणार नाही तुला. तर हे समजण्यामध्ये जरा ते प्रत्येक स्टुडंट्सची स्ट्रेंथ समजण्यामध्ये पण वेळ जातो आम्हाला ॲज अ टीचर, की नाही ही जेन्युइनली हिला वीक आहे, हिचं काही स्टुडंटना हँड होल्डिंग पण करायला लागतं की बाबा तू न असा विचार कर,
म्हणजे आम्हाला पण ॲज अ टीचर कळते की मी सांगते पण हिला ते समजत नाहीये, तर देन यू काइंड ऑफ चेंज द वे यू टीच. असं तिथे मग आमचा रोल जरा वाढतो. जास्त असतो. काही स्टुडंट्स करतात. ह्या कामातल्या चुका नाही म्हणायच्या, तर तरी पण कामातले हे काय म्हणतात त्याचे, कामातले प्लस मायनसेस झाले. विचार करण्यात जर चूक होत असेल, की मला म्हणजे समजा एक उदाहरण कुठल्याही क्षेत्रात हे असतं, मला पैसे कमवायचे जास्त आणि त्यामागे मी पळतोय. तर मग मी कामाकडे माझं लक्ष कसं राहील वगैरे वगैरे. हे एक मी उदाहरण दिलं जनरल साधं. तसं माइंडसेटच्या दृष्टीने किंवा विचाराच्या दृष्टीने मुलं कुठला चुकीचा विचार करतात असं वाटतं आणि कुठला करायला हवा, कशा रीतीने पाहायला हवं? नाही, ते इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. म्हणजे हे मी स्टुडंट्सना ना नेहमी सांगते, एस्पेशली मी जेव्हा EVS शिकवते तेव्हा. म्हणजे EVS मध्ये कसं, म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की नेचरला, कॉन्टेक्स्टला तुम्ही समजून त्याला बरोबर घेऊन तुम्ही डिझाईन करा. म्हणजे आता सपोज तुम्हाला एक साईट दिली आहे आणि तिकडे 50 झाडं आहेत, तर ती 50 झाडं वाचवायचा प्रयत्न करा ना तुम्ही. नाही, एक कोणतरी असेल ते सरळ 50 झाडं कापून त्यांचं डिझाईन त्यांनी टाकू शकतो. असं नाही की नाही, तशीही ऑप्शन असू शकते. पण ती 50 झाडं वाचवण्यासाठी तुमचं इट्स अ प्रॉब्लेम. देन यू विल हॅव टू काइंड ऑफ सी की निगोशिएट करायला लागतं की हे झाड आहे, मग मी इकडे कोर्टयार्ड करतो. हे झाड आता म्हणजे खरंच मला ऑप्शन नाहीये, मला हे कापायलाच लागणार. तर एक झाड काप, पण त्याच्या एक झाडांनी तू 10 झाडं अजून लाव तिकडे. किंवा ते जाऊन रिप्लांट करायला एवढे पैसे असतील तर ते रिप्लांट पण करतो. तर या सगळ्या गोष्टी एक आर्किटेक्ट तुझ्या एथिकली विचार करून तू करू शकतोस. पण असा दुसराही व्यक्ती असेल, तो बोलेल की यार सोड ना, मी कापू टाकतो, मला काय, मला पैशाचे पटकन क्लायंटला पाहिजे, मी देतो तुला कापून. जरी तू एथिकली आणि एकदम असा एन्व्हायरमेंट हे ते विचार करून केला, तुझ्या पाठोपाठ 10 लोक असतील जे हे प्रोजेक्ट म्हणजे थोडक्यात करून देतील. तर ते तुमचं प्रिन्सिपल तुम्ही एस्टॅब्लिश करायला पाहिजे की तुम्हाला कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे. तुम्ही जरी एका प्रोजेक्टला नाही केलं तरी 10 लोक त्याला हो म्हणणारच, बिकॉज जॉब आहे हा. कोणाला तरी प्रोजेक्ट्स आणि आर्किटेक्चरमध्ये कसं, एक बिल्डिंग बांधायला इट टेक्स इयर्स. तेवढा पेशन्स लागतो तुम्हाला. आणि तसेच फेजेसमध्ये पैसेही येतात तुम्हाला. असे नाही की तुला अप्रुव्हल झालं की तुला पैसे आले. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही जर ऑफिस चालू करत असतील, म्हणजे नॉट सेल्फ प्रॅक्टिस, बट इफ यू वर्किंग कोणाच्या ऑफिसमध्ये, खूप सारे ऑफिसेस आहेत, त्याच्यामध्ये ते लोक इंटिरियर प्रॅक्टिस पण करतात. का? कारण इंटिरियर फास्ट मनी आहे ना. 4 ते 6 महिन्यामध्ये एक इंटिरियर प्रोजेक्ट होऊन जातं. तसंच आर्किटेक्चरला 4 वर्ष लागतात तू प्रोजेक्ट बांधायला. आणि प्रोजेक्ट बांधल्यानंतर पण तुला ते प्रमोट करायला की मी हे असं केलं आहे, जे बाकीच्या प्रोजेक्ट सारखं नाहीये. त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे एक आर्किटेक्टनी डिझाईन केलेली, आणि ते मग ते पब्लिश करणं, सोशल मीडियावरती टाकून तुला अजून प्रोजेक्ट्स मिळायला फार वेळ लागतो. म्हणजे लिटरली एका आर्किटेक्टचं रेकग्निशन आफ्टर 10, 15, 20 इयर्स नंतर जातं. म्हणजे एक म्हणजे उदाहरणं दिलं जाईल तर BV दोशी एक आर्किटेक्ट होते अहमदाबादमध्ये. त्यांच्या वयाच्या 92 या 91 आय एम नॉट शुअर, पण पोस्ट 90 मध्येच त्यांना प्रित्झकर अवॉर्डनी हे केलं, सन्मानित केलं. प्रित्झकर अवॉर्ड इज लाईक द पीक, लाईक ऑस्कर्स कसे असतात तसे आर्किटेक्टला प्रित्झकर. तर तुझं कामाचं रेकग्निशन, म्हणजे त्या वर्षी एकच अवॉर्ड दिला जातो, प्रित्झकर अवॉर्ड, ते त्यांना दिला. भारतातला द ओनली पर्सन हू गॉट अ प्रित्झकर अवॉर्ड. तसं जीवन गौरव अवॉर्ड वगैरे नाही, इट्स नॉट लाईफ टाईम. जो चांगला आहे त्याला मिळतो, पण त्यांचे सगळे प्रोजेक्ट स्टडी केलेले जातात, त्यांची एंटायर जर्नी मॅप केली जाते, अँड यू गेट दॅट अवॉर्ड. म्हणजे त्यांना रेकग्निशन ग्लोबल लेवलवरती ॲट अन एज ऑफ 90+. सो तेवढा पेशन्स असायला पाहिजे तुमच्यामध्ये. आणि जे दॅट पार्ट ऑफ इन टर्म्स ऑफ आर्किटेक्टमध्ये तो आम्ही सांगतो. म्हणजे फास्ट मनी मग तुम्ही रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंटमध्ये जा, पण तिकडे गेल्यावरती मग तुम्हाला तेच प्रोजेक्ट्स मिळतील. मग तुम्हाला जर म्युझियम करायचं असेल, मग तुम्हाला असं पब्लिक स्पेस करायचं असेल, ती निशच वेगळी आहे.
डिझायनर एक्सप्लोअर करायला तुम्हाला मग ते मग तसं मग किती स्टुडंट्स, बिकॉज आर्किटेक्चर मध्ये इन टर्म्स ऑफ मनी इट्स अ लॉट ऑफ पेशन्स. म्हणजे मी सांगितलं एवढा वेळ लागतो, टप्प्याटप्प्याने पैसे तुम्हाला दिले जातात प्रोजेक्टसाठी. आणि जर मोठं ऑफिस असेल तर ते छोटे इंटिरियर आणि हे सगळं करतात, बिकॉज दॅट इज अ ब्रेड बटर. त्या इंटिरियरच्या प्रोजेक्ट्सनीच तुमचे बाकीचं स्टाफचं पेमेंट्स आणि जे सॅलरीड काढू शकतात तुम्ही. तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲज अन आर्किटेक्चर बिल्ड करायला खूप पेशन्स लागतो आणि खूप वेळ लागतो टू क्रॅक दॅट वन प्रोजेक्ट, ज्याच्याबरोबर तुमची एक आयडेंटिटी असोसिएट होऊन जाते की बाबा हा प्रोजेक्ट ना ह्या आर्किटेक्टनी केलेला आहे, लाईक दॅट. आणि त्याला फार वेळ लागतो. सो ती पेशन्स त्या लोकांमध्ये असायला पाहिजे की ती रेकग्निशन मला मिळेल, पण वेळ लागेल ती डेव्हलप करण्यासाठी. किती स्टुडंट्स MBA करतात, सुंदर पैसा आहे, इथं पटकन नाही मिळणार. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये कसं पॅकेजेस असतात, तसं आर्किटेक्टमध्ये एवढे काय कम्पेटिटिव्ह पॅकेजेस नसतात सध्या तरी, इज व्हॉट आय फील. आणि वर्किंग आवर्स, डेडलाईन्स खूप असतात. म्हणजे मी जेव्हा ऑफिसमध्ये मी ऑफिसमध्ये राहिली आहे एवढी डेडलाईन, आणि मजाही आली आहे मला. म्हणजे आय एम नॉट सेईंग इट की असं म्हणजे मी राहिली. काही ऑफिसेसचे नियम वेगळे असतात. सो वेन यू ट्राय टू सेटअप, म्हणजे तू जेव्हा आर्किटेक्चरचा कोर्स कम्प्लीट करून बाहेर पडशील तर तुम्हाला खूप ऑप्शन्स असतात. एक तर तुम्ही मास्टर्स करू शकता ज्याच्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे. एक तुम्ही जॉब करा, कुठे करा, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला प्युअर आर्किटेक्चरमध्ये करायचं आहे, रिअल इस्टेटच्या एका फर्ममध्ये जायचं आहे, तुम्हाला कॉन्झर्वेशनमध्ये करायचं आहे, मग त्या हिशोबाने तुम्ही तो फर्म जॉईन करते. मग त्या फर्मचं पण काहीतरी विजन असेल, द वे दे प्रॅक्टिस विल डिफर. किंवा तुम्हाला टीचिंगमध्ये जायचं आहे, सो ॲज अ ज्युनियर, ॲज अ रिसर्च असिस्टंट तुम्ही जॉईन करू शकतात. काही कॉलेजेस ऑफर दॅट, ते तुम्ही जॉईन करू शकता. किंवा तुम्ही स्वतःचं प्रॅक्टिस चालू करू शकता. सो कपल ऑफ काही स्टुडंट्स, माझे फ्रेंड्स मिळून एकत्र ते चालू करतात. मग तुमचे प्रोजेक्ट्स कुठून मिळणार तुम्हाला, वेअर वूड यू गेट द प्रोजेक्ट्स, फर्म सेटअप करणार. काही लोक ग्राफिक्स प्रोव्हाइड करतात. तसे खूप सारे ऑप्शन्स. म्हणजे मी नेहमी स्टुडंट्सना सांगते की द रिअल चॅलेंज इज नॉट वेन तुम्ही आर्किटेक्चर शिकतात. जेव्हा आर्किटेक्चर शिकून झाल्यानंतर काय करायचं, म्हणजे लिटरली जेव्हा माझं फायनल इयरची झाली परीक्षा आणि रिझल्ट लागला, दॅट टाईम ऑफकोर्स पास झाली आणि चांगले मार्क मिळाले, ती दुसरी गोष्ट. पण आता काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न मला त्या सकाळी होता की आता काय, लाईक मी काय करू. कारण तू बघते की तुझे फ्रेंड्स मास्टर्स करतात आहेत, कोण दुसरं काहीतरी करते, कुठे जाणार तू. कारण एवढ्या वेळ 5 वर्ष प्रिस्क्राईब्ड होतं की ह्या वर्ष इथे इंटर्नशिप करायचे, हे थिसिस करायचंय, इट्स ऑल प्रिस्क्राईब्ड. आफ्टर दॅट वॉट. आणि अजूनही मी शिकतेच आहे, म्हणजे मी पण एक्सप्लोअर करते. सो आय थिंक इट्स एंडलेस. चुका होणार, पण चुका इम्प्रूव्ह करायला पण वेळ असतो. भारतात आर्किटेक्चर शिकलेला माणूस भारताबाहेर काम मिळवू शकतो का? हो, पण इन थिअरी असं नाही म्हणत, प्रत्यक्षात डायरेक्ट डेफिनेटली नाही. कारण तिकडचे नियम वेगळे असतात. आपल्याकडे कसे बायलॉज असतात, प्रोजेक्ट सँक्शन व्हायचे डिफरंट मेथड्स आणि निगोसिएशन डेव्हलपमेंट्स असतात. तसं बाहेरच्या ठिकाणी पण तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते, सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस देअर. दॅट इज नंबर 1. खूप लोक काय करतात की ते बाहेर जातात, तिकडे मास्टर्स करतात आणि मग ते जॉब घेऊन तिकडे करतात, म्हणजे प्रॅक्टिस करतात, इंजिनिअरिंग सारखंच तिकडे करतात. असे माझे किती फ्रेंड्स आहेत जे गेलेत अब्रॉडमध्ये, शिकलेत, परत आणून इथे सेटअप केलेलं आहे. सो तसंही करतात. तिकडे पण त्या लोकांनी प्रॅक्टिस केली. पण असं आपण बॉम्बेमध्ये कसं अप्लाय करतो तसं तिकडे पण मी अप्लाय करू शकते. पण दे विल हॅव सम एंट्रन्स एक्झाम्स अँड एव्हरीथिंग विच यू माइट हॅव टू गिव्ह, सो दॅट यू कॅन गो देअर अँड वर्क, इफ तर तुला मास्टर्स करायचं नसेल तर. पण आहे तसं, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळे लॉज, रूल्स असतात जे तुला पाळून, ते समजून शिकून मग करायचं. आता हे कायदे आणि नियम बाजूला ठेवले तर भारतातलं शिक्षण आणि बाहेर मिळणारं शिक्षण यात काय फरक आहे? बाहेर म्हणजे बाहेरचा जर विचार केला तर स्टँडर्ड काय आहे? खूप आहे फरक तसा. म्हणजे भारतामध्ये आपलं
टेक्निकल आणि फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे कोर्स बघ ना किती इंटेन्सिव्ह आहे. हा, जेव्हा हा. मी 5 वर्षामध्ये आम्ही एवढं सगळं शिकवतो, तर ते खूप टेक्निकल पण आहे आणि फाउंडेशन स्ट्रॉंग पण आहे. अब्रॉडमध्ये बॅचलर्स लेवलमध्ये आय एम नॉट व्हेरी शुअर टू बी व्हेरी ऑनेस्ट, पण तिकडे रिसर्च बेस्ड पण खूप थिंकिंग असतं अच्छा. त्या अब्रॉडच्या ह्याच्यामध्ये. सेकंडली इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी गुड अब्रॉड. तिकडे ऑलरेडी दाखवायला जागा भरपूर आहेत. भरपूर आहे. आणि कॉलेजचं कॅम्पसेस पण बघ ना त्या स्केलमध्ये. बॉम्बेमध्ये एक बिल्डिंग आहे माझी जिथे मी शिकवते, वर्सेस इफ यू गो देर आर सेटलमेंट्स ऑन बरोबर. बेस्ड ऑन द कॅम्पस. हाऊसिंग येतं, डिफरंट डिपार्टमेंट्स असतं, म्हणून को लर्निंग पण होऊन जातं त्याच्यामध्ये. म्हणजे माझी बहीण सांगत होती की तिच्या क्लासमध्ये एक PhD ची स्टुडंट पण आहे, एक अंडरग्रॅड स्टुडंट पण आहे, एक मास्टर्सची स्टुडंट पण आहे. सो दॅट एंटायर करिक्युलम वेर इट्स व्हेरी डिफरंटली मल्टीडिसिप्लिनरी होऊन जातो, जे कदाचित आपल्याकडे थोडंसं रिस्ट्रिक्टेड आहे. तरी खूप सारे आहेत असे युनिव्हर्सिटीज जे लर्निंग करतात आहेत, पण बॉम्बेमध्ये इट गेट्स अ लिटल रिस्ट्रिक्टेड. स्पेस कन्स्ट्रेंट खूप आहे त्याच्यामध्ये. सो आय थिंक तसं आपल्या भारताचं शिक्षण पण चांगलंच आहे डेफिनेटली, पण हा थोडासा गॅप किंवा डिफरन्स असू शकतो. प्युअर जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि थोडंसं रिसर्च लर्निंग. आणि अशी का असतं ना की प्रत्येक इन्स्टिट्यूशनची एक शिकवण्याची पद्धत किंवा एक विजन असते की मला कशा प्रकारे शिकवायचंय, कशा प्रकारे कम्युनिकेट किंवा शेप करायचं एका स्टुडंटला. तर ते प्रत्येक कॉलेजेस, प्रत्येक युनिव्हर्सिटीचं वेगळं असणार. म्हणजे भारतामध्ये पण आपण कम्पेअर पण करू शकतो की हे कॉलेज बेटर आहे की हे कॉलेज बेटर आहे. तर ते डिपेंड्स. आणि मग ते स्टुडंटवरती पण असतं की तुला काय शिकायचंय. सो दॅट ऑल्सो शुड अलाइन इव्हेंच्युअली. बरोबर. तसं जास्त संधी कुठे आहेत? भारतात आहेत की भारताबाहेर आहेत? ट्रिकी क्वेश्चन. दोन्ही ठिकाणी डिपेंड्स. अगेन तुम्ही काय बघताय, काय शोधताय, असं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय हवं आणि तिथे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे खूप ठिकाणी थोडे लिगल इश्यूज पण होतात ना, लाईक विजा नाही मिळत. म्हणजे जरी ऑपॉर्च्युनिटी असेल पण तुझे विजा आणि ह्याच्या इश्यूज असतील, मग देन व्हॉट्स द पॉइंट. तसंही असतं भारतामध्ये पण. तुम्हाला मी सांगितलं की एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे जरी तुला प्युअर आर्किटेक्चर प्रॅक्टिस नाही करायचंय, तू लिहू पण शकते. जर्नलिझममध्ये पण तू जाऊ शकतेस. तुला इंटिरियर प्रॅक्टिसेस करू शकतो, प्रोडक्ट बनवू शकतेस. ही फ्रीडम तुला इथे मिळेल. कदाचित अब्रॉडमध्ये तुला ते सेटअप करायला, तेवढं हे करायला थोडं लिमिटेड होऊ शकतं. पण इंडियामध्ये यू विल गेट अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज लाईक दॅट टू गेट अ जॉब. शिकवणं, रिसर्च करणं, PhD करणं, हे सगळं पॉसिबल आहे आपल्या देशामध्ये. सो इट्स डिपेंड्स की तू काय आणि कुठचा जॉब शोधते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जर अब्रॉडमध्ये शिकवायला गेली, मला नाही मिळणार. लाईक आय कांट गो डिरेक्टली अँड अप्लाय की मला शिकवायचं आहे. कारण तिकडे क्वालिफिकेशन्स डिफर होतात. लाईक ॲज अन आर्किटेक्ट they would expect me, if I'm a professor, they would expect me to be a PhD candidate. अच्छा. इथे कदाचित आर्किटेक्चरमध्ये ॲट अन असिस्टंट लेवल नॉट नेसेसरी. मी आर्किटेक्ट आहे, माझ्याकडे मास्टर्स आहे अँड आय कॅन टीच. प्रॉबब्ली असोसिएट प्रोफेसर लेवलला माझी PhD कंपल्सरी पडेल. पण तिकडे काही देशामध्ये बेसिक क्वालिफिकेशन ओनली इज PhD. देन आय वोंट क्वालिफाय ओनली फॉर दॅट. तर अशा ठिकाणी देन इट बिकम्स अ लिटल डिफिकल्ट. मग आपल्याकडे इन्फ्राचा अजून विकास तेवढा झाला नाही. म्हटलं तर वाव भरपूर आहे. एवढा मोठा भारत देश पडलाय, बरीच शहर अजून विकसित व्हायची बाकी आहेत. तसं असून सुद्धा जसं बाकी क्षेत्रात दिसतं, तसं इथे सुद्धा सगळ्यांना Tier 1 शहरांकडेच पळायचं असतं की असतं. म्हणजे एखादं आपलं काहीतरी उदाहरण दिसतं की ह्याने याचा कॉर्पोरेट जॉब सोडून कुठेतरी गावात काहीतरी चालू केलं वगैरे. पण असे खूप आहेत. तर तसं आर्किटेक्चरचं काय आहे? आर्किटेक्चरमध्ये कसं आहे? आता माझं कॉलेज आहे ना, ते गव्हर्नमेंट एडेड सेक्शन आहे माझं. तर त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे साधारण आय कुड से 40% की 50% ऑलमोस्ट 2 टायर
3 टायर सिटीमधून येतात. हम्म. आणि मोस्ट ऑफ देम एक तर ते लोक इथेच प्रॅक्टिस करतील, खूप जण परत जाऊन त्यांच्या गावामध्ये प्रॅक्टिस करतात आणि ते बघून आनंदही तेवढा होतो की बाबा काहीतरी शिकून गेलेत ते आणि तिकडे प्रॅक्टिस चालू केलेली आहे त्या लोकांनी. सी, एज्युकेशनची क्वालिटी शहरामध्ये थोडी बेटर असावी आणि 2 टायर 3 टायर सिटीमध्ये हळूहळू ते बेटर होत आहे. आपल्या डेव्हलपमेंटचा ग्राफ जरा स्लो आहे पण आहे. पण तसं ते लोक ऑपॉर्च्युनिस्ट आहेत, ते कम दे लर्न. म्हणजे असे किती स्टुडंट्स आहेत जे गावावरून येतात पण ते एवढं सुंदर काम करतात, एवढं सुंदर प्रेझेंटेशन करतात, एवढं कॉन्फिडन्स असतो त्यांच्यामध्ये. आणि काही स्टुडंटमध्ये नसतो. परत इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीवरती पण खूप डिपेंडेंट असतात ते. आणि मग ते परत गावात जाऊन, म्हणजे रिसेंटली मी बोलली की नाही मी परत जाणार आणि मी तिथे प्रॅक्टिस करणार. असे किती लोक आहेत. बरे तू सांगतो ना की शहर सोडून ते गावामध्ये, त्या लोकांची काही माझे फ्रेंड्स आहेत, त्या लोकांनी सेटअपच केलंय की आम्ही गावातच प्रॅक्टिस करतो. मुळात त्यांनी सुरुवातच या दृष्टीने केली की मला माझा गाव मोठा झालेला पाहायचा आहे. हा, किंवा जे आहे त्यालाच थोडं हायब्रिड मध्ये करायचंय. म्हणजे तुम्ही गावाचं कॅरेक्टरला एकदम असं सिटी लुक नाही देते, पण तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये मिक्स हायब्रिड करून यू आर बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, असं पण एक आहे. सो इट अगेन एकदम असं पर्सनल आहे हा डिसिजन मेकिंग आणि हे की त्याच्या पुढे तू काय करणार. पण आहेत की अजून 2 टायर 3 टायर सिटीमध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कॉन्टॅक्ट्स असतात काही पेरेंट्सचे, तर त्यांना मिळतात प्रोजेक्ट्स अँड देन दे प्रिफर टू गो देअर अँड वर्क. असं आता थोडे असे काय म्हणूया ऑफ द कफ काय म्हणतात क्वेश्चन्स, ऑफ द टॉपिक नाही आहेत, कारण आर्किटेक्चर विषयीच आहे पण मेन स्ट्रीम नाही. ओके, जस्ट तुझे सब्जेक्टिव्ह मत म्हण किंवा काय. फाउंटेन हेड पुस्तक वाचलंस? खूप आधी रे, खूप आधी. पण त्या पुस्तकात इफ यू रिमेंबर आयन रँडने फसाड या प्रकाराला जाम शिव्या घातल्या. ती स्वतः आर्किटेक्ट तर नव्हती. ते पुस्तक लिहिण्यासाठी तिने काही एका फर्म मध्ये त्या मालकाशी बोलून सेटिंग लावून काही महिने काम केलं होतं. पण तरी ते तिचं एक मत होतं. करेक्ट. तिच्या दृष्टीने इमारत फक्त फंक्शनल असायला हवी. तर तुझं त्याविषयी काय मत आहे? फंक्शनल असायला पाहिजे डेफिनेटली, बिकॉज अगेन ते बिल्डिंग उभीच राहिली नाही आणि ते फंक्शनला ते केटरच केलं नाही तर युजर वापरणार कसा. पण मला असं वाटतं ना की कुठेतरी ती एक सिग्नेचर स्टाईल असते का आर्किटेक्टची, की हे आर्किटेक्टनी डिझाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक थोडी फिलॉसॉफी असते, एक एफर्ट, एक डिझाईन क्वालिटी असते, तेही गरजेचं आहे. म्हणजे ते एक लॉजिकली जर तू तो फसाड लावलास देन इट्स फाईन. इथं असं एक आहे आणि मग काहीतरी तू मेकअप सारखं चिटकवलं देन ऑब्व्हियसली डझंट मेक एनी सेन्स. सगळेच करतात म्हणून मी पण केले. म्हणजे एलिव्हेशन ट्रीटमेंट करतात असं. म्हणजे असं एक उदाहरण द्यायचं असेल थोडं ऑफ, पण आय थिंक सिमिलर टॉपिकमध्ये, एक पॅरिसमध्ये एक बिल्डिंग आहे पॉम्पिडू सेंटरमुळे, पॉम्पिडू आणि त्या बिल्डिंगचं एलिव्हेशन फसाड, लिटरल फसाड इज सर्व्हिसेस. म्हणजे स्टेअरकेस अशी बाहेर आहे, सगळे पाईप्सचे सर्व्हिसेसचे सगळे पाईप्स एक्सपोज केलेले आहेत, सगळे. तर त्या आर्किटेक्टचं कॉन्सेप्टच असा होता की जी बिल्डिंग सस्टेन करण्यासाठी जे सर्व्हिसेस लागते आपण त्याला एका डक्टमध्ये का झाकतो, काढूया ना बाहेर, ते हायलाइट. दॅट बिकेम द फसाड ऑफ द बिल्डिंग. आणि तिकडच्या, आणि ते एक डिझाईन कॉम्पिटिशन होती आणि ते जिंकले आणि दॅट प्रोजेक्ट गॉट एक्झिक्युटेड. तिकडच्या लोकांना एवढं आवडत नाही कारण ऑब्व्हियसली एलिव्हेशन म्हणजे काय असं, पण इट्स द मोस्ट विजिटेड प्लेस. उघड्या नागड्यावर आल्यासारखं. हा, जी गोष्ट आपण हाईड करतो ते त्या आर्किटेक्टने एक्सपोज करून एलिव्हेशन बनवला. प्रत्यक्ष म्हणजे वेगळं आहे पण प्रत्यक्षात मेंटेन करणं ते किती सोपं झालं की कठीण झालं त्यामुळे ते माहिती. बिल्डिंग फंक्शन्स, व्हिजिटर्स आहेत पण, आणि लॉजिकल आहे. आपण एलिव्हेशनचा विचार कधी कधी आफ्टर थॉट पण असतो की अरे हा हे झालं आता ह्याला झाकायचं कसं. पण दॅट्स नॉट आर्किटेक्चर. म्हणजे हे ना माझ्या एका प्रोफेसर, मी आधी आपण बोलत होतो त्याच्यामध्ये हाजरा सरांनी मला एकदा सांगितलेलं,
की एक बिल्डिंग असते ना, त्याचं एक इनसाइड असतं जे हम्म. आपण इकडे राहतो आणि एक आउटसाइड बाय डिफॉल्ट राहतं. तर त्या इनसाइड आणि आउटसाइडच्या मध्ये जे होतं ना, त्याच आर्किटेक्चर. म्हणजे तू कसं लाईट आणणार, कसं व्हेंटिलेट करणार, ती थिकनेस कशी असणार, त्याचं व्हॉल्यूम किती असणार, दॅट्स वेअर दी आर्किटेक्चर हॅपन्स. मग ते एकदम असं सरळ फ्लॅट केलं, देन वेगळं काय ते तर कोणीही करेल अगेन तसंच. तर मग माझं असं म्हणणं आहे की फंक्शनल असायला पाहिजे बिल्डिंग, नॉट दॅट इट शुड नॉट बी, पण एक डिझाईन, एक क्वालिटी, एक आर्किटेक्टनी केलेलं आहे असं पण एक असायला पाहिजे, एक सिग्नेचर, एक लॉजिक असायला पाहिजे त्या एलिव्हेशनला, ते कसं एमर्ज झालं तसं. आर्किटेक्ट कोणी आवर्जून व्हावं आणि कोणी अजिबात होऊ नये. जे पैसे कमवायचे असेल ना तर मग नको, कारण वेळ लागेल. सो ज्यांना थोडंसं आहे, पेशन्स आहे. खूप लोक असे असतात की ज्यांचे आई बाबा आर्किटेक्ट्स असतात, मग त्यांना इच्छा असते की बाबा आमचं सेटअप आहे तो पुढे घे. काही लोक असतात जे सांगतात की नकोच होऊ आता, स्कोपच नाहीये, प्रोजेक्ट्सच नाहीयेत, असं पण कधी कधी होतं. आणि खूप हसल करायला लागतं थोडंसं. म्हणजे जर तुला तो बॅकग्राऊंड नसेल देन यू विल हॅव टू थोडंसं हसल करून तो प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी हातपाय मारायलाच लागतात. आणि मग एक प्रोजेक्ट मिळालं तर ते कम्प्लीट होईपर्यंत पण 4-5 वर्ष जातात. बरोबर. मग तिथपर्यंत तेवढं पेशन्स, तेवढी लीडरशिप क्वालिटी ज्याच्यामध्ये आहे की तुम्ही स्वतःहून फर्म सेट कराल किंवा तुम्हाला करायचं असेल. आय डोंट थिंक मला ती इच्छा होती की मी स्वतःचा फर्म सेट करीन. आय थॉट की मी जॉबच करीन. टीचिंग हॅपन थोडं असं कोइन्सिडेंटली आणि मग आता मी तिथेच आहे. पण काही स्टुडंट पॅशनेट असतात की नाही मी प्रॅक्टिस करणार, मी प्रोजेक्ट्स करणार. तर त्यांना जर आहे ती लिडरशिप क्वालिटी टू मॅनेज अ टीम, टू मॅनेज प्रोजेक्ट्स, आणि मग प्रत्येक वेळा साईटमध्ये जाऊन इन्स्पेक्ट करा, मग अरे ये बीम बैठी नाही रहा आहे आणि असं ना तसं, असं खूप सारे ऑन साईट इश्यूज पण होतात जे तुला ड्रॉइंग करताना कळत नाही, पण जेव्हा तू जाशील तेव्हा तुला कळतं. तर या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये ती केपेबिलिटी आहे, पेशन्स आहे, बर्नआउट जास्ती होणार नाही, त्यांनी आर्किटेक्चर करावं. त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये पण एक अँगल असतो. म्हणजे खूप सारे कॉन्फरन्सेस असतात किंवा तुम्ही फिरायला जातात बाहेरच्या देशामध्ये किंवा आपल्या भारतात पण, तुम्हाला खूप शिकायला मिळतं आणि ते पण एक लर्निंग आहे जे तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे आम्ही स्टडी ट्रिप्सना घेऊन जातो. सो यू अगेन एक्सपोज स्टुडंट्स टू मॉडर्न आर्किटेक्चर ऑल्सो अँड हिस्ट्री ऑल्सो. तर एवढा तो स्पेक्ट्रम ओपन आउट होतो ना स्टुडंट्सना, आणि एवढं गोष्टी आहेत ज्याच्यापासून तुम्ही स्टिम्युलेट होऊन मग तुम्ही डिसाईड करू शकतात की तुम्हाला कसं आर्किटेक्चरची कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर आय थिंक अशा लोकांनी जे फॉर एव्हर एनर्जेटिक आहेत आणि दे हॅव द केपेबिलिटी की या मी सेटअप करू शकतो आणि माझ्याकडे प्रोजेक्ट आणि मी ऑफिस सस्टेन करू शकतो. म्हणजे तुला तसं कंटिन्युअसली मनीचा फ्लो असायला पाहिजे, तुला तेवढं एंटरप्रेनरशिप दाखवायला पाहिजे टू गेट प्रोजेक्ट्स, टू मीट पीपल. आणि असं क्लायंट भेटतो पण त्या क्लायंट बरोबर खूप सारे मीटिंग्स, निगोशिएशन करून करून तुला ते प्रोजेक्ट देतात. देन यू साइन अ कॉन्ट्रॅक्ट अँड देन व्हॉट एव्हर द थिंग, ती हसल करायला लागते. सो ते जर तुमच्यामध्ये आहे किंवा तुमच्याकडे आईबाबांचा फर्म आहे विच यू वॉन्ट टू काइंड ऑफ टेक इट अहेड विथ, यू शुड. आणि आधीही मी सांगितलंय की आर्किटेक्चर केल्याने खूप सारे फील्ड्स ओपन आउट होतात. सो यू कॅन स्विच ऑल्सो, लाईक यू कॅन बी अ सेट डिझायनर ऑल्सो आफ्टर आर्किटेक्ट. यू कॅन बी इंटिरियर डिझाईन, यू लर्न मोर मनी देअर, पटकन क्विक प्रोजेक्ट्स. रायटिंगमध्ये जाऊ शकतात तुम्ही, अर्बन डिझाईन, पॉलिसी, लॉ, काही करू शकतात तुम्ही. सो इट्स एंडलेस. पण तुम्हाला काय मध्ये एक्सेल करायचं आहे ते कदाचित जेव्हा तुम्ही 5 वर्ष आर्किटेक्चरमध्ये स्पेंड करतील तेव्हा तुम्हाला ते इन्क्लिनेशन येईल की हा माझी केपेबिलिटी ना, मला इंटिरियरच जमेल, हा स्केल मला समजेल आणि लेट मी ग्रो इन दॅट. मग तुला एकदा त्याची चव लागली किंवा असं हे झालं, देन यू विल जस्ट ग्रो. तेवढी ती कम्युनिटी तुला कळेल, तू तशी लोक भेटशील, मीटिंग, कॉन्फरन्सेस अटेंड करशील, अवॉर्ड्स असतात त्याच्यामध्ये. सो देर इज दॅट कॉन्स्टंट मोटिवेशन यू विल गेट टू ग्रो बिग. सो यू शुड गो फॉर दॅट. खर्च किती येतो शिकायला?
म्हणजे आता तुझं एडेड आहे, सो private आमचं असेल, गव्हर्नमेंट साधारण अंदाज. मी तुला माझं उदाहरण देते. मी माझं अख्खा आर्किटेक्चर 1 लाखात केलंय गव्हर्नमेंट एडेड मधून. ओके. म्हणजे साधारण 20,000 फी असणार. आता तीच फी साधारण 40 पर्यंत गेलेली आहे. 40 लाख. 40,000 हा, 40,000. गव्हर्नमेंट Okay. एडेडचं मी हा. सांगते. तसं जर तू प्रायव्हेटमध्ये बघितलं तर 2 लाख पर्यंत आहे पर इयर. ओके. सो ऑलमोस्ट 10 10 लाख लाख. पर्यंत. सो इट्स लाईक ऑलमोस्ट 2 lakhs वर्सेस 10 lakhs. 5 पट आहे. 5 पट. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचं बघायला गेलं तर फक्त आमचंच कॉलेज आहे रचना संसद, विच इज गव्हर्नमेंट एडेड. हा, आणि बस बॉम्बेमध्ये तेच आहे. जे आता आय थिंक इट्स बिकम डीनोव्हो, एक त्याचं चेंज झालंय, ते डीम युनिव्हर्सिटीच्या प्रोसेसमध्ये आहे की झालंय आय थिंक. पण मग हा झाला फीचा खर्च. हम्म. बाकी खर्च किती येतो? कारण सगळे मटेरियल्स घ्यावे लागतात. ते डिपेंड्स. ते तर आता ते मटेरियल म्हणजे आता जसं आपलं बजेट वर खाली होतं तसं तेही वर खाली होतं, पण असतो खर्च त्याचा. हा, म्हणजे मग तुमचा स्टडी ट्रिपचा खर्च असतो, तुम्ही प्रिंट करतात त्याचा खर्च असतो, पेपरचा खर्च, ट्रेसिंगचा खर्च, त्याचा तर असतंच. पण एवढं नाही. तुम्ही कसं इफेक्टिव्हली वापर करतात, न वेस्टेज करता. म्हणजे तुम्ही प्रिंट देतात तर यू शुड बी शुअर की बाबा ही प्रिंट माझी बरोबरच येणार आहे. सारखे सारखे चुका करत तुम्ही ते चुकीचे प्रिंट करणार, तेवढा तुमचा खर्च पण तसा त्याचे आणखी लाख 2 लाख धरून चालायचे. आय थिंक सो. या एक साधारण एक म्हणजे जर स्टडी टूरला गेलं ना तर आमचं बजेट स्टडी टूरचं 20-30,000च्या आत असतं. अच्छा. डिपेंड्स, का आता कॉस्ट बाकीच्या ठिकाणी पण वाढतात तर ते पण तिथे रिफ्लेक्ट होतच. म्हणजे एकेकाळी मी जेव्हा 7-8 हजार द्यायची, तिथे आता 3 पट वाढलेले आहेत ते फीज. तर त्याचा एक ॲन्युअल म्हणजे वर्षातून एकदा स्टडी ट्रिप असतेच, फर्स्ट सेकंड थर्ड इयरला तर असतेच. पण त्याच्यानंतर मग स्टुडंट्सचा तो असतो. आता काही खूप गावावरून इथे येतात तर ते पेईंग गेस्ट म्हणून पीजी म्हणून राहतात, मग त्यांचा तो खर्च पण एक ॲडिशनली वाढलेला जातो, म्हणजे राहण्याचा खर्च. आणि मग तसं आहे, पण डिपेंड्स ऑन प्रायव्हेट की गव्हर्नमेंट एडेड, तो फरक फार आहे. एका चांगल्या आर्किटेक्टची व्याख्या काय? खूप हा एक असा एक पर्सनल आन्सर असणार हा, डेफिनेटली. आणि मला असं वाटतं एक आर्किटेक्टनी शुड बी अ गुड, म्हणजे त्यांनी एक लोकांना, म्हणजे पीपल जे तुझे प्राईम क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांना समजून, आणि तुझं जे कॉन्टेक्स्ट आहे जिकडे तू बांधतेस साईट, या दोघांना समजून तू एक मिनिंगफुल डिझाईन करतो, रिस्पॉन्सिबली जे डिझाईन करतात, ते एक चांगला आर्किटेक्ट असू शकतो. जे नेचरला पण हार्म करत नाही जास्ती करून, इन द वे व्हेरी सेन्सिटिव्हली एम्पथेटिकली जे तू डिझाईन करशील, आय थिंक दॅट्स अ गुड आर्किटेक्ट. मी कुठेतरी एक मस्त वाचलेलं आहे आणि आय लाईक टू कोट दॅट. त्याचं कोण ऑथर आहे, म्हणजे कोणी लिहिलंय हे माहीत नव्हतं तिथे, पण एका वन ऑफ माय साईट विजिट्समध्ये एका पॅलेसच्या तिथे लिहिलेलं की वेन फॉर्म फॉलोज फंक्शन, हा एक खूप पॉप्युलर फ्रेज आहे, फॉर्म फॉलोज फंक्शन. फंक्शन म्हणजे प्रोग्राम काय आहे, त्या प्रोग्रामपासून जेव्हा तू त्या प्रोग्रामला मेन फोकस देतो आणि तो डिझाईन करतो, त्या डिझाईनचा आउटपुट तो फॉर्म आपोआप तो आकार येतो ह्याला, जेव्हा तू, दॅट्स वाय फॉर्म फॉलोज फंक्शन. And the function is to serve mankind. So then architecture becomes an expression of joy. So माझ्यासाठी तेच आहे एक चांगली, बी अ गुड रिस्पॉन्सिबल आर्किटेक्ट. दॅट्स इट. मुलांना आर्किटेक्चर या क्षेत्रात रस वाटावा किंवा वाढावा यासाठी जर मुलांसाठी एखादं पुस्तक असेल, कोणतं सुचवशील? फाउंटन हेड तर सगळेच वाचतातच, ते तर ऑब्व्हियस बुक होतं. पण जस्ट आर्किटेक्चर बद्दल असं काय असेल तर एक पुस्तक आहे कॉल आर्किटेक्चर फॉर्म स्पेस अँड ऑर्डर बाय D.K. चिंग. आय थिंक दॅट इज गुड इनफ. थोडं ग्राफिकल पण आहे, थोडे ड्रॉइंग्स आहेत, थोडेसे एक्सप्लेनेशन्स आहेत. आर्किटेक्चर बद्दल काही माहिती नाही, आय थिंक यू कॅन जस्ट, थोडे ड्रॉइंग्स पण आहेत वगैरे. आर्किटेक्चर विदाउट आर्किटेक्ट्स इज अ गुड बुक. थोडं थिअरी बेस्ड आहे, पण इट्स नाईस. ज्यांचं ठरलंय की त्यांना आर्किटेक्ट व्हायचंय त्याने कुठून सुरुवात करायची?
तर ठरलंच आहे तर आता काय सुरुवात करायची आता. तसं नाही म्हणजे बेसिकली मेन स्ट्रीम काय म्हणजे प्रॅक्टिस नाटक. काय करायचं तर मला चित्र, मला आपलं आई बाबांनी सांगितलं तुझं चित्र छान आहे समजा. नाही, आय मीन चित्र छान आहे ना, म्हणजे मला ड्रॉइंग करता येतं म्हणून आर्किटेक्चरला जायचं, आय थिंक हे तर सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शनच आहे. माझं चित्र नाही आहे चांगलं तेवढं. बट माझं ना असं उलटं होतं, म्हणजे मला माहिती होतं की मला डॉक्टर MBBS ला नाही जायचं आणि इंजिनिअरिंगला नाही जायचं. सो त्या ह्याच्यामध्ये मग मी थोडं, मला आर्किटेक्चर थोडंसं कन्व्हिन्सिंग वाटलं अँड आय टिल डेट डोंट रिग्रेट ऑप्टिंग दॅट फील्ड. तर मला असं वाटतं की ॲज अ स्टुडंट हू आर पॅशनेट अबाउट आर्किटेक्चर, आता खूप सारे ना तुम्हाला ऑनलाईन सोशल मीडियामध्ये पण रेफरन्सेस खूप आहेत. तर कोणाचे ब्लॉग्स वाचणं, कोणाचं थोडं ट्रॅव्हल करणं, ट्रॅव्हल आय थिंक दॅट इज थोडासा ते ऑब्झर्वेशन स्किल्स तुमचे आपोआप वाढतात वेन यू ट्रॅव्हल, तर ते एक करणं. सो आय थिंक त्यांनी करावं तसं. पण मग चित्र काढता पण आम्ही येईल. अनलर्निंग शिकवतोच ना त्यांना. हो. चित्र काढा तुम्ही, पण त्याच्यानंतर ते तुम्हाला ती स्किल आहे. ऍक्च्युअल मॅन्युअल तयारीच्या दृष्टीने आता तू See, आता- म्हणालीस ते बरोबर आहे, निरीक्षण करता आलं पाहिजे, फिरायला हवं. यू हॅव टू ट्रॅव्हल, यू हॅव टू बी ड्रॉइंग्स आणि हे सगळे ना, एक नाटा म्हणून एक एंट्रन्स एक्झाम असते, त्याचा एक प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट असतो. ते तर स्टुडंट तयारी करणारच ना, कारण त्यांना तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय. पण आर्किटेक्चर कोर्स रन कसा होतो, कॉलेज कसं असतं, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाता तिथे तुम्हाला पुस्तकच नाहीये, म्हणजे तुम्ही लिटरली एक ट्रेसिंगचा बुक घेऊन तिथे जातात आणि तुम्हाला आम्ही सांगतो की हे असं करा, ऍपल ड्रॉ करा 100 वेळा. तर यू नीड टू बी प्रिपेअर्ड टू बी थ्रोन अँड थिंक आउट ऑफ द बॉक्स. चॅलेंजिंग आहे फील्ड, म्हणजे डिमांड इन टर्म्स ऑफ वर्क डिमांड आहे, म्हणजे वी एक्सपेक्ट स्टुडंट्स टू परफॉर्म. खूप सब्जेक्ट्स एकत्र येतात, सो यू नीड टू परफॉर्म अंडर प्रेशर ऑल्सो. आणि सबमिशन्स असतात, दर आठवड्याला सबमिशन्स असतात तुम्हाला, म्हणजे डिझाईनचा क्लास आठवड्यातून 2दा असतो. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या गाईडशी डिस्कस करायचं असेल तर काम तर घेऊन यायला लागणार. तो एक दिवसाला 2 विषय असतात शिकवले, मॉर्निंग फर्स्ट हाफ, सेकंड हाफ. सो यू नीड टू बी मेंटली स्ट्रॉंग ऑल्सो की यार आय हॅव टू. आणि का असतं ना की इट्स अ सब्जेक्टिव्ह फील्ड. म्हणजे तू एक डिझाईन आणलं माझ्यासमोर, मी तुला त्या डिझाईनबद्दल क्रिट करीन की बाबा नाही, हे तू असं नाही, थोडं असं करायला पाहिजे होतंस, असं करायला, म्हणजे आय थिंक हा एंट्रन्स थोडा वर्कआउट कर, अशा विचारांनी शोध, कदाचित ही बिल्डिंग जर तू अशी ठेवली तर मग काय होणार, असं मी सांगेन. तो दुसऱ्याकडे तुला हे काय आहे, फेकून दे, दुसरं कर. तर देन यू फील की यार मला जमतच नाहीये, मला कळतच नाहीये, मी का आली इथे, असं आली. सो थोडंसं सेटबॅक पण होणार तुझ्यामध्ये. तू म्हणजे असं एक स्टुडंट होती, तिचं ना आय थिंक एक मिस झालं का, ती आजारी पडली आणि ती एक्झाम देऊ शकली नाही, म्हणून तिला KT लागली. अँड देन तिला ना शी स्टार्टेड स्पायरलिंग की मी 10वी-12वी मध्ये एवढं टॉप मिळतं मला, आर्किटेक्चरमध्ये मी अशी कशी पाठी पडली. तर यू नीड टू अंडरस्टँड की तू नाही कम्पेअर करू शकत 10वी-12वी आणि आर्किटेक्चर. हे एक स्वतःच लीग आहे असं मी सांगते. म्हणजे तू एकदा एक प्रोजेक्टमध्ये एवढं चांगलं करशील आणि दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तू आपटशील, तू थोडं पाठी जाशील, कदाचित तुला समजणार नाही, कदाचित तुला ते कम्युनिकेट करता येणार नाही. सो देर इज ऑलवेज दॅट यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर ऑल ऑफ दिस थिंग्स. म्हणजे असं नाही की एक पोर्शन आहे आता ड्रॉ करा, ग्राफ तर वरच जाईल असं नाहीये. तू वर खाली होऊ शकतेस. तुला तो वर गेली तर तुला ते मेंटेन पण करायला लागतं. पण जर तू खाली गेली तरी तुला दुसरी ऑपॉर्च्युनिटी आहे परत वर जायला, म्हणजे 10 सेमिस्टर्स तरी आहेत वर जायला, त्याच्या व्यतिरिक्त नाही. पण आय थिंक ती समटाईम्स तुझे फ्रेंड्स तुला सपोर्ट पण करतात खूप ठिकाणी, तू त्यांच्याकडून पण खूप शिकतेस, तू तुझ्या सिनियर्सकडून पण खूप शिकते. सो देर इज दॅट व्हर्टिकल लर्निंग पण जे होतं, आणि इट्स अ डिफरंट कोर्स आणि इट ट्रान्सफॉर्म्स यू डेफिनेटली. म्हणजे जसं तू फर्स्ट इयरमध्ये असशील ना, तू फायनल इयर बाहेर जाताना कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म्ड, इंडिपेंडेंट, कॉन्फिडेंट पर्सन म्हणून तू बाहेर
एनर्जी. म्हणजे तुला ना इमॅजिन कर, तुला ज्युरी द्यायच्या असतात प्रत्येक सेमिस्टरमध्ये. देर इज लाईक युअर वर्क इज स्पिन्ड अप, यू हॅव 2-3 पीपल हु आर एक्सटर्नल ज्युरर्स, जे तुला नाही शिकवत. ते बाहेरच्या कॉलेजेसमधून, प्रोफेशनल फील्डमधून येऊन येतात. ते तुझं काम बघतात आणि बघितल्यावरती मग तुला ते क्रिट पण करतात. काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. नाही आवडलं मग तू तेच घेऊन बसणार, यार ह्याला मला डिझाईन नाही आवडलं, पण त्यांनी काय सांगितलं ते मी इम्प्रूव्ह कसं करू शकते, असा जर तू विचार केला, मग देन यू आर लर्निंग फ्रॉम इट. तू व्हॅलिडेशन नाही घेतेस. असे किती होतात जे प्रोजेक्ट्स एक्सटर्नल ज्युरर्सना एवढे आवडतात ते त्या इंटर्नशिप पण ऑफर करतात. सो यू कॅन शाईन, लाईक ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. डिझाईन कॉम्पिटिशन्समध्ये स्टुडंट्स पार्ट करतात, विच आय डिडंट मेन्शन ॲक्च्युली. खूप सारे डिझाईन कॉम्पिटिशन्स असतात, इंटरनॅशनल लेवलवरती पण असतात, जे स्टुडंट्स पार्ट घेतात, जिंकतात. सो देर इज मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज. नो प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट असा, बट रूल्स आहेत ऑफकोर्स. म्हणजे 50% मार्क पाहिजेत, हा नियम आहे. पण तू 50% पण मिळू शकतो आणि 80% पण मिळू शकतो. काही नाही, म्हणजे नोबडी इज गोइंग टू से की 50% मिळालं म्हणजे तू चांगला आर्किटेक्ट नाही आहेस. तू चांगला आर्किटेक्ट असू शकतो 50% मिळून पण. भले तुझा तो सेमिस्टर तू आजारी होतास, तुला नाही जमलं, नेक्स्ट सेमिस्टर पुल इट अप. तर थोडं मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि या दॅट्स इट अबाउट इट. थोडक्यात एका आर्किटेक्टसाठी कुठलंच पिनॅकल, नो पिनॅकल इज ट्रू पिनॅकल. कुठलंही शिखर खरं शिखर गाठलेलं आहे इन अ वे. हो. आणि कुठलाच काय म्हणतात अंत, एंड, खरा दी एंड नाही. म्हणजे मी तुला सांगितलं ना, प्रिट्झकर अवॉर्ड ॲट 92. सो बरोबर, यू नेव्हर नो विच ऑपॉर्च्युनिटी कधी येईल आणि तू कधी एका प्रोजेक्टमुळे किती फेमस होऊ शकतो. सध्या आपण या पॉडकास्टचा दी एंड करूया, कारण मला वाटतं आपण सगळं कव्हर केलेलं आहे. थँक्स. तर तू आलीस आणि एवढं सगळं सांगितलंस आम्हाला. आणि आता मला खात्री आहे की ज्यांची मुलं सध्या किंवा जी मुलं सध्या हा पॉडकास्ट त्यांच्या अंगात पेशन्स असेल तर बघत असतील. आणि मग तुम्हाला लक्षात आलं असेल त्यावरनं की कदाचित तुमच्या अंगात एवढा पेशन्स आहे म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट होऊ शकता. ऑफकोर्स. तर त्या सगळ्यांच्या वतीने आणि बर्डीच्या वतीने तुझे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.